पण ऍक्च्युली हा ए स्टोअर केलेला हा ए फॉर्मॅटमध्ये नसेल, तर हा बायनरी फॉर्मॅटमध्ये असेल. मग एक काम करूया, आपण याला थोडंसं बायनरीमध्ये लिहायचा ट्राय करूया. चला 65चा बायनरी मला सांगाल. 10000001. अरे बोला, बघा ना आता काही लोक बोलतील की हे कसं काय आलं. म्हणून तो काय म्हणतो की तुला तर डेटा दिलाच खरा, मी माझ्यामध्ये हा डेटा ठेवतो, पण मी ह्याचा फॉर्मॅटच चेंज करून टाकतो. म्हणजे काय करतो, याला म्हणतात राऊंड अप किंवा रॅपअप करणे. रॅपअपचा अर्थ असा होतो, हा काय करतो 127च्या पुढचे जे अंक असतात ना ते इकडे घेऊन जातो. याला म्हणतो आपण डेटा टाईप. डेटा टाईप काय ठरवतो, किती मेमरी मिळणार. म्हणजे मेमरी कोण ठरवतो रे, डेटा टाईप. हा असतो ओळखणारा माणूस, म्हणजे त्याला काय म्हणतात आयडेंटिफायर. आणि हा झाला डेटा. चलो रे स्टार्ट करूया आपण. आता आपल्याला एक तर गोष्ट कळली की जे बेसिक डेटा टाईप असतात ना त्यातले सगळ्यात आधी आपण जे शिकतो ते प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स असतात, बरोबर. आणि प्रिमिटिव्ह डेटा टाईपचे एक फिक्स व्हॅल्यू असते, पुन्हा त्यांना एक ना फिक्स मिनिंग आहे. म्हणजे थोडक्यात ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेजने त्यांना काहीतरी जागा फिक्स करून दिलेली असते. जसं की बघा ना, इंटिजर आहे आपला, इंटिजरला किती जागा मेमरीमध्ये मिळणार, 4 बाईट्स. आता हे सगळ्यांना माहिती आहे ना, एका बाईटमध्ये किती बीट्स असतात, 8 बीट्स असतात, बरोबर की नाही. हा मग चला नेक्स्ट, कॅरेक्टर 1 बाईट, बरोबर की नाही, 1 बाईट. नंतर फ्लोट 4 बाईट्स, ठीक आहे. नंतर लॉंग 8 बाईट्स. ऍक्च्युली प्रिमिटिव्ह मध्ये आपण हा लिहत नाही, तुम्हाला माहिती असेल तर, पण हा वापरला पण जातो जास्त म्हणून मी इकडे ऍड केलंय त्याला आता, ठीक आहे. डबल 8 बाईट्स, ठीक आहे. नंतर का बरं वॉइड लिहितोय आपण, हा वॉइड प्रिमिटिव्ह मध्ये का लिहत असतो सांगा बरं. कारण ऍक्च्युली तुम्ही जर बघत असाल कुठलंही फंक्शन जेव्हा रिटर्न व्हॅल्यू घेऊन जात नाही तेव्हा त्याची रिटर्न व्हॅल्यू काय लिहिली जाते, वॉइड लिहिली जाते. वॉइडचा अर्थ होतो नथिंग. नथिंग म्हणजे काहीच घेऊन न जाणे. पण वॉइड हा सुरुवातीपासून वापरला जातोय, तर ह्याला आहे ना एक बेसिक व्हॅल्यू दिली जाते, म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू दिली जाते ती म्हणजे 1 बाईटची, ठीक आहे. 1 बाईट व्हॅल्यू दिली जाते. का तर ह्याला ऍक्च्युली 0 बाईट मिळतात. असं तुम्ही कुठलंही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. पण आता तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल तर मी आजच्या लेक्चरला तुम्हाला हे सांगतो कशा गोष्टी वर्क करतात, कॉन्स्टंट वगैरे काय असतं, आणि ऑपरेटर नावाच्या टॉपिकला उडी मारूया, ठीक आहे. ऑपरेटर नावाचा टॉपिक आहे ना सी मध्ये थोडं वेगळ्या लेवलला चालतो, पण ह्या ऑपरेटरचाच वापर करून आपण लॉजिक शिकणार आहोत, ठीक आहे. लॉजिक बिल्डिंगसाठी ऑपरेटर नावाचा टॉपिक खूप उपयोगी पडतो. चलो मग आता एक काम करूया, आपण आहे ना मी इथे तुम्हाला एक एक गोष्ट ऍड करून दाखवतो, पण आधी कोड लिहूया आपण याचा. थोडं बघा फॉर्मॅट ठेवा व्यवस्थित एक. चला लक्ष द्या रे सगळ्यांनी. हॅश इन्क्लूड stdio.h void main. आता तुम्ही नोटीस करा मी नॉर्मल व्हेरिएबल लिहितोय फक्त, याचं काही असं लोड घेऊ नका हे काय लिहितोय वगैरे, नॉर्मल व्हेरिएबल सारखं लिहितोय आपण. कॅरेक्टर एक ch इज इक्वल टू ए. बरं ह्या लोकांना काय म्हणतात वगैरे हे आजच्या लेक्चरला तुम्हाला कळेल. याला आयडेंटिफायर म्हणतात, माहिती आहे ना, आयडेंटिफायर. और आपण त्याला व्हेरिएबल असं सुद्धा म्हणतो, बरोबर की नाही. आयडेंटिफायर म्हणजे जसं आपल्याला एक युनिक नाव आहे, बरोबर ना, प्रत्येकाचं नाव असेल काहीतरी ठेवलेलं. का बरं, कारण आपल्याला त्या नावाने आवाज दिला जाऊ शकतो, आपली ओळख असते ते नाव म्हणजे. कारण की बघा ना सगळे दिसायला, आता एक्झाम्पल घेऊया आपण फक्त, म्हणजे आपण ह्युमन आहोत तर आपण दिसायला तर सेम साच्यातलीच लोक आहोत, बरोबर की नाही. बट आहे ना प्रत्येक माणसाचा चेहरा युनिक असला ना तरी पण आपण असं बोलू शकत नाही ना, अरे तू नाही का परवा मला भेटलेला, असं होत नाही. आपण त्याला काय होतो, तो नाव आपण लिहून घेतो किंवा नाव आपण त्याचं समजून घेतो आणि त्याला नावाने आवाज देतो, याचाच अर्थ आयडेंटिफायर आहे. सेम आहे ना, आता हा x इज इक्वल टू 10 लिहिलाय ना, तर हा x आहे ना हा आयडेंटिफायर आहे, म्हणजे हा 10 व्हॅल्यू स्टोअर करणारा माणूस. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा इथे, नोटीस करा. मी समजा लिहिला इंट y इज इक्वल टू 10. आता असं नाही वाटत का 10 नावाची 2 माणसं आहेत, पण दोघांना पण आपल्याला डिफरन्शिएट करता येते. कशामुळे, त्यांचं नाव वेगवेगळं आहे पण त्यांचा डेटा टाईप बघितला का तुम्ही, डेटा टाईप सेमच आहे. डेटा टाईप काय यांचा, इंटिजर आहे. मग बघा ह्याला पण 4 बाईट जागा लागणार आहे, याला पण 4 बाईटच जागा लागणार आहे. पण तो काय म्हणतो की एका घराचं नाव काय एक्स आहे आणि दुसऱ्या घराचं नाव काय वाय आहे. मग याच्यावरनं त्या दोघांना डिफरन्शिएट करता येऊ शकतं. प्लस आपण असं म्हणू शकतो की ह्या घराची ओळख एक्स आहे आणि ह्या घराची ओळख वाय आहे, म्हणून त्यांना आयडेंटिफायर असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, आयडेंटिफायर. लक्षात ठेवा
हे आपण बघूया, पुढे आहेच पॉइंट, पण आता सध्या एवढं तरी लक्षात ठेवा. चला मी याला काढून टाकतो. माईक आवाज एकदा बघ, चेक कर, साऊंड चेक कर, साऊंड. ठीक आहे. नेक्स्ट फ्लोट एफ इज इक्वल टू 20.5. ठीक आहे. नंतर लिहूया आपण डबल डी इज इक्वल टू 35.55. बरं ह्याचं असं काय नाही, तुम्ही ही व्हॅल्यू फ्लोट म्हणून पण ठेवा किंवा डबल म्हणून पण ठेवा, चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण स्पेसिफिकली आहे ना, लोक मेन्शन करताना फ्लोट लिहितात ना तेव्हा त्याच्यासमोर एफ लिहितात, कारण की तो कळून यावा की तो फ्लोट व्हॅल्यू आहे म्हणून. ठीक आहे. एक लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी. चला असो, नाही लिहिलं तरी चालणार आहे, पण आता सध्या तरी माहिती असावं. ठीक आहे. आता हे 4 आहेत. आता तुम्ही नोटीस करा, वॉइड लिहितो आता, वॉइड व्ही इज इक्वल टू 50. बरं मला सांगा, याला या एक्स नावाचे 4 बॉक्स, म्हणजे त्याला किती बॉक्स भेटतील रे? 4 बॉक्स, कारण 4 बाईट्स असतील, बरोबर ना. या कॅरेक्टरला 1 बॉक्स मिळतो, म्हणजे 1 बाईट मिळतो. फ्लोटला 4 बॉक्स मिळतील, डबलला 8 बाईट मिळतील. पण आता तुम्ही नोटीस करा, हा वॉइड आहे ना, वॉइड म्हणजे नथिंग. वॉइड आहे ना, तो काही स्टोअर करू शकत नाही. वॉइड काही स्टोअर करू शकत नाही. मग असं लिहिणं ना, हे वाक्यच चुकीचं आहे. म्हणजे वॉइड आहे ना, वॉइड म्हणतो मला मेमरीज नसते, मला मेमरीज नाहीये, त्यामुळे तू अशा पद्धतीने लिहू शकत नाही. बघा मी तुम्हाला कंपाईल करून दाखवतो कोडला. CC program1.c दिसलं का? वाचा तिथे काय लिहिलंय. व्हेरिएबल ऑर फील्ड वी डिक्लेअर्ड वॉइड. आणि कुठलीही गोष्ट वॉइड लिहिली ना, वॉइडला मेमरीज मिळत नाही. पण तुम्ही बघा बरं, एखादा माझ्यासारखा इंटरव्ह्यूअर असेल, तर मी तुम्हाला सीचा इंटरव्ह्यू घेतोय, तर मी तुम्हाला 100% प्रश्न हा विचारेन की वॉइड जर मेमरी नसते तर मग प्रिंट करताना वॉइडला 1 बाईट मेमरी का दिली जाते? आता तुम्ही विचार कर, मला सांगा, एक समस्या की नाही बघा बरं का. कॅरेक्टरला पण मेमरी किती मिळते? रट्टा मारू नका. किती बाईट मिळते? 1 बाईट मिळते. शुअर आहे ना तुम्ही? साईज ऑफ आपण बघितलंय, साईज ऑफ मध्ये किती मेमरी देतो तो? 1 बाईट देतो. मग जर 1 बाईट मेमरी देतोय ना, तर 1 बाईट मध्ये इनफ डेटा बसू शकतो. असंच ना, याला सुद्धा 1 बाईट मिळतो, तर 50 हा डेटा सुद्धा याच्यात बसू शकला पाहिजे. पण तुम्ही जर नोटीस केलं ना, तर वॉइड काय म्हणतो की माझ्याकडे मेमरीज नाहीये. मला मेमरी नाही म्हणजे मला जागाच नाहीये, आणि तू त्याच्यामध्ये डेटा कसा काय ठेवणार? ज्याला जागाच नाहीये त्याच्यामध्ये डेटा ठेवता येईल का? नाही ठेवता येईल. मग तुम्ही म्हणाल की मग सर तो 1 बाईट कसा मिळतो? तर तो प्लेस होल्डर असतो फक्त. प्लेस होल्डरचा अर्थ काय? तर वॉइड हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, आणि प्रत्येक डेटा टाईपला मिनिमम काहीतरी व्हॅल्यू दिली पाहिजे, आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू बाईटच्या फॉर्मॅटमध्ये 1 बाईट आहे, म्हणून वॉइडला 1 बाईट मेमरी दाखवली जाते. खोटी मेमरी येते. असं सेम टॉपिक आहे ना, मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे. स्ट्रक्चर टॉपिक ऐकलाय ना सगळ्यांनी? स्ट्रक्चर शब्द किती लोकांनी ऐकलाय ऑलरेडी? स्ट्रक्चर ते तुम्हाला दिसलं का? युजर डिफाईन डेटा टाईप मध्ये स्ट्रक्चर नाव होतं. 3 टाईपचे डेटा टाईप असतात. कोणते कोणते? प्रिमिटिव्ह, डिराइव्ड, युजर डिफाईन. प्रिमिटिव्ह मध्ये कुठले असतात? मेन 5: इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, वॉइड. हे 5 मेन असतात, बरोबर की नाही? डिराइव्ड मध्ये 3च असतात: ॲरे, पॉइंटर, फंक्शन. 3 झाले. आणि युजर डिफाईन मध्ये स्ट्रक्चर, युनियन, इन्युमरेशन. आठवलं का? याच्यातला पहिला जो स्ट्रक्चर आहे ना, ऍक्च्युली स्ट्रक्चर तुम्ही लिहिता ना तेव्हा स्ट्रक्चरला मेमरी नाही मिळत, पण जर तुम्ही स्ट्रक्चरची साईज काढली ना तर तो तुम्हाला 1 बाईट दाखवतो. याचा अर्थ मला सांगा, स्ट्रक्चरला मेमरी नाही मिळाली तरी त्यांनी 1 बाईट का दाखवली? कारण तो बोलतो की हा प्लेस होल्डर आहे. लक्षात राहील ना? 2 टॉपिक आहेत असे ज्याच्यामध्ये 0 मेमरी मिळते ऍक्च्युली त्यांना, पण ते जागा दाखवण्यासाठी फक्त त्यांना 1 बाईट दिला जातो. कोण कोण आहेत 2 माणसं अशी सांगा? पहिला म्हणजे वॉइड आणि दुसरा म्हणजे स्ट्रक्चर. आत्ता सध्या लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला कळेल की असं का केलं जातं, हे पुढे जाऊन कळेल. आजच सांगायला गेलं तर खूप अवघड जातील गोष्टी. थोडं इंटरनल पर्यंत जावं लागेल, ते EXE ची डायग्राम आपल्याला बघावी लागेल, नेमकं काय होतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन, काळजी करू नका. चला मग आता मी वॉइडला काढून टाकतो. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, वॉइड हा प्रिमिटिव्ह डेटा टाईपच आहे, कारण वॉइडचा वापर डिराइव्ड डेटा टाईप करतात. म्हणजे फंक्शन मध्ये वॉइड लिहिलं जातं बघा, त्यामुळे प्रिमिटिव्हचा वापर डिराइव्ड मध्ये केला जातो. म्हणून वॉइड पण कोण आहे? प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे. त्याला मिस करू नका. ठीक आहे? म्हणजे त्याला लिहायचं चुकवू नका. चला आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता नोटीस करा, प्रिंटएफ नावाचं फंक्शन आपण लिहिलेलं आहे का रे? हे फंक्शन आपलं आहे का? म्हणजे आपण लिहिलंय का? मग कोणी लिहिलंय? सी प्रोग्रामिंगने ऑलरेडी लिहून दिलंय. याचाच अर्थ हे प्री डिफाईंड आहे. मग 2 टाईपचे फंक्शन असतात, युजर डिफाईंड आणि
प्री डिफाईन. मग बघा बरं, आता हा प्रिंट आहे. मला आहे ना या एक्सला प्रिंट करायचा असेल तर मी इथे काय करतो, असा एक्स लिहिला चालेल ना. फॉर्मॅट स्पेसिफायर दिला पाहिजे. सांगा बरं इंटिजर साठी काय फॉर्मॅट स्पेसिफायर असतो, %d. चला तुम्हीच आता सगळ्यांनी मला आन्सर द्यायचं. हा आता हा स्लॅश एन आपण नवीन लाईन साठी लिहितो. माझं म्हणणं काय, फॉर्मॅट स्पेसिफायर ची गरज काय आहे, व्हेरिएबलला किती जागा मिळायला पाहिजे की किती जागा वाचायचे. व्हेरिएबलला किती जागा मिळणार हे कोण ठरवतं, डेटा टाईप ठरवतात. कोण ठरवतं, पण जेवढी जागा मिळाली, आता सगळ्यांना सेम जागा मिळते का रे, नाही. याला 4 बाईट मिळतील, याला 1 बाईट, याला 4 बाईट, याला 8 बाईट. मग आता तुम्ही मला सांगा, एखादा व्यक्ती इथे आला आणि त्याला म्हटलं की पहिला कॅरेक्टरची 4 घरं तुला वाचायचे, तर आपण असं बोलूया, फरशी कळते ना सगळ्यांना, फरशी. ठीक आहे, फरशी म्हणजे एक फरशी म्हणजे 1 बाईट पकडा, 4 फरशा म्हणजे 4 बाईट. एक माणूस 4 फरशा वापरतोय आणि एक माणूस एकाच फरशीमध्ये उभा आहे. एक माणूस 8 फरशा वापरतोय. तर असा कोणीतरी माणूस पाहिजे ना ज्याला पूर्ण डेटा वाचायचा आहे, तर त्याला समजा डबल वाचायचा आहे, तर त्याला 8 फरशा उडी मारले पाहिजे, म्हणजे तेवढा डेटा त्याला वाचता आला पाहिजे. हे सांगणारा माणूस म्हणजे कोण असतो, फॉर्मॅट स्पेसिफायर. आणि किती जागा मिळायला पाहिजे हे कोण ठरवतं, डेटा टाईप ठरवतात. ते आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे असतं. म्हणजे थोडक्यात हे इथं बघायला गेलं तर ज्या टाईपचा डेटा तुम्ही घेणार आहात त्या टाईपचा तुमचा डेटा टाईप असायला पाहिजे. आणि हा फॉर्मॅट स्पेसिफायर सांगतो की किती जागा वाचली पाहिजे. कळते ना सगळ्यांना. मग आता नोटीस करा, हे एक झालं. नंतर CH, F आणि D. आता सांगा मला, जर मला इथे कॅरेक्टर वाचायचा असेल तर मी कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला पाहिजे, %C. सगळे आहात ना रे, हे काल शिकवलेलं आहे, रिवाइज करतोय आपण फक्त, पहिला अर्धा तास रिव्हिजनच असेल नेहमी. चला हा आता %F आहे म्हणजे फ्लोट. %F कशासाठी वापरला जातो, फ्लोट साठी. आता सांगा मला, हा डबल जर डेटा असेल तर त्याच्यासाठी पण Fच चालेल ना, LF. पण तुम्ही नोटीस करा इथे, आता हा LF लिहिलाय, नंतर तिथे F लिहून दाखवतो परत. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी. कंपाईल, रन. नोटीस करा, तुम्हाला दिसत असेल तर बघा, 10A 20.5000 आणि 35.5000. आता तुम्ही ना लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. हे तुम्हाला आहे ना फ्लोटचा सिनारिओ बघा जरा, ह्याच्याकडे लक्ष द्या. हा फ्लोट माणूस आहे ना, तर आता एकदम मी त्याला काहीतरी असं, आता नक्कीच आहे ना हे फ्लोट मध्ये व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 घरांपेक्षा जास्त दिलेली आहे, बरोबर की नाही. आता बघा नोटीस करूया आपण, लक्ष द्या आता फ्लोट कडे. वरचा आन्सर तुमच्या नजरेसमोर ठेवलंय कारण त्याच्याकडे मॅप करा गोष्टी. तुम्ही नोटीस केलं का, त्याने किती पुढचे डॉट नंतर किती माणसं दाखवली, 6, बरोबर की नाही, 6. आता हीच गोष्ट सेम मी कोणासोबत करतो बघा, आता याच्या बरोबर करूया. आता नोटीस करा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे, थोडा 11 करूया याला, लक्ष द्या सगळ्यांनी. चला, किती लोकांना वाटतंय की 6 डिजिटच प्रिंट होतील डॉट नंतर, 6 पेक्षा जास्त प्रिंट होतील, किती लोकांना वाटतंय, का बरं, जागा जास्त आहे त्याकडे, लॉंग फ्लोट आहे म्हणजे डबल आहे थोडक्यात, तर तो तेवढा डेटा वाचला पाहिजे. आता माझं म्हणणं ना सगळ्यांसाठी, ठीक आहे, ऐकताय ना सगळे, लक्ष द्या सगळ्यांनी. हॅलो, आता तुमचे डोळे उघडतील. असं आहे ना, हे असं आपण जे शिकतो ना, आपल्याला असं वाटतं की आपण आहे ना, हे मी कंपॅरिझन दाखवलं तर तुम्ही ना सेकंड पार्टकडे गेलात डायरेक्टली, की हां फ्लोटमध्ये जर 6 डिजिट दाखवत असेल तर डबलमध्ये ऑब्व्हियसली 11-12 डिजिट दिसलेच पाहिजेत, म्हणून तुम्ही त्यासाठी विचार करता. पण आता तुम्हाला परत एकदा व्हॅल्यू दाखवतो, सगळ्यांनी लक्ष द्याल इथे. ठीक आहे, चला. हे असं का करतं याचं रिझन तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे, ज्यांना ज्यांना जे नवीन लोक आहेत, थोडंसं ना ट्राय आउट करा गोष्टी. तुम्ही जर आन्सर बरोबर देताय ना तर मी तुम्हाला सांगतो, पण एक्सप्लेन पण करतो की हा हे बरोबर आहे, इथे पॉईंट चुकलाय तुझा. पण जर तुम्ही ट्रायच नाही केलं ना तर आम्हाला पण कळणार नाही तुमच्यातले किती लोक मेहनत आहेत, म्हणजे ट्राय तर करायला पाहिजे. हे तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगेनच पुढे, पण आता नोटीस करा. आता इथे येऊया, हे दिसतंय का तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, लक्ष द्या, ही डबल व्हॅल्यू आहे ना, दिसतंय का तुम्हाला, किती टाकला होता डेटा, 8 पर्यंत टाकला होता. ठीक आहे, आता पॉईंटच्या पलीकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9.
दिसतंय ना? हा पण 8 पर्यंतच डेटा घेऊया आणि ह्याला पण सेमच लिहूया. चला 1 2 3 4 5 6 7 8. नोटीस करा, आपल्याला ना खूप प्रश्न पडू शकतात असे की नेमकं काय सिनारिओ आहे. तर तुम्ही ना जर नोटीस केलेला असेल ना तर तुम्हाला एक फरक दिसला असेल. खरंच काहीच दिसत नाही का? थांबा एक मिनिट. किती लोकांना फरक दिसतोय रे आधीचं पॉइंट आणि आत्ताच्या पॉइंट मध्ये? काय फरक आहे सांगा बरं मग. जेव्हा मी 1 2 3 4 5 6 7 9 नाही ना, तो मी 7 9 लिहिलाच नव्हता. नोटीस करा ना, हा काय 1 2 3 4 5 6 7 8 होता आणि ह्याच्यानंतर बघितले का वेगळ्या व्हॅल्यूज होत्या. त्याने ह्याला काय केला 0 0 केला आणि हा आहे ना याला डायरेक्ट राऊंड ऑफ केला म्हणजे 9 केला तिथे. पण याच्याकडे बघा आता, हा बघा नोटीस करा, हा पण 1 2 3 4 5 6 7 8च आहे. पण याच्यानंतरचा डेटा चेक करा, हा बघा आन्सर बघितलं का तुम्ही? त्याची व्हॅल्यू आहे ना त्याने तशीच ठेवली. पुढच्या गोष्टी चेंज केल्या का? नाही, कारण की त्याच्याकडे इनफ स्पेस होती आणि ह्या सिनारिओ मध्ये त्याच्याकडे इनफ स्पेस नसते ना, त्यामुळे तो काय बोलतो माहितीये का, माझी साईज आहे 4 बाईट. तर तो बोलतो की 4 बाईट आहे ना, तर मी त्याला राऊंड ऑफ करतो आणि पुढच्या डेटा 0 0 करून टाकतो. याचा अर्थ आहे ना, फ्लोट मध्ये जर तुम्ही एका सर्टन व्हॅल्यू पेक्षा जास्त फ्लोटिंग पॉईंट डेटा दिला ना, तर तो डेटा लॉस होण्याचे चान्सेस आहे. पण जर तुम्ही डबल लिहिला तिथे तर डबलची साईजच जास्त आहे, तो काय म्हणतो डेटा लॉस होण्याचे चान्सेस जरा कमी असतील. मग जर तुम्हाला माहिती आहे का, आता काही लोकांना असेल सर फरक काय पडतो, पण फरक पडतो मला सांगा बरं. सायंटिफिक कॅल्क्युलेशन मध्ये पॉईंट मध्ये पण फरक असेल तरी पण प्रॉब्लेम होतो. केमिकल रिॲक्शन्स असतील, सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स असतील, याच्यामध्ये पॉईंट मध्ये जरी फरक पडत असेल ना, छोटे छोटे 0.1चा 2 जरी झाला तरी फॉर्म्युला चेंज होऊ शकतो. याचाच अर्थ अशा सिनारिओ मध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तू फ्लोट व्हॅल्यू ऐवजी कुठली व्हॅल्यू वापर, डबल व्हॅल्यू वापर. आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी फरक आहे. मग तुम्ही ना, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये हा फरक विचारत नाहीत, पण तुम्ही एक लक्षात काय ठेवायचं, फ्लोटच्या सिनारिओ मध्ये जेव्हा आपण डेटा टाकतो ना, तेव्हा त्याच्या कॅपॅसिटीनुसार तो त्याला राऊंड अप करतो फ्लोट. पण डबल काय म्हणतो, माझी कॅपॅसिटीज मोठी आहे सो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डेटा आपण बसवू शकतो. तो त्याच्यातला डेटा लॉस न करता डेटा ठेवतो. बघा आता तुम्ही नोटीस करत असाल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल, हा जो डेटा आपण इथे लिहिलाय ना, याच्यापर्यंत 6 पर्यंत याने घेतला, कारण डेसिबल नंतरचे 6 डिजिट जे असतात ना तेच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं, शेवटच्या डिजिटला राऊंड अप केलंय. म्हणजे काय 5चा काय केला त्यांनी 6 केला. पण तुम्ही नोटीस करा ना, ह्याच्यातली एक पण व्हॅल्यू त्यांनी बदलली नाही. रादर अजून एक गोष्ट बघा, दिसतंय का 9 परत 1 असं लिहिलंय. टोटल किती आहेत, 10 आहेत. हे फ्लोटचं इंटरनल जे आहे ना ते मी तुम्हाला सांगेनच पुढे. पण तुम्हाला वरचा दिसतोय का, आता वरचा बघितला ना तो 8 9. आता मी त्याला पण चेंज करतो, तुम्ही लक्ष द्या सगळ्यांनी. बघा बरं इथे 8 9 1 सेमच आहेत की नाही आता दोघं पण, ठीक आहे. तुम्ही मला सांगा रे, हा पण आहे ना डेटा प्रिंट करतोय, तुम्ही नोटीस करत असाल तर. पण इकडच्या घरांकडे नोटीस करा, हा 0 0 झाला पलीकडची साईड. मग आता काही लोकांना असेल की सर हे नेमकं स्टोअर कसं होतं. यासाठी मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की फ्लोट डेटा इंटरनली स्टोअर कसा होतो. तर 2 पार्ट मध्ये तो स्टोअर होतो. एका पार्टला म्हणतात एक्सपोनंट आणि एका पार्टला काय म्हणतात मॅन्टिसा. एक्सपोनंट आणि मॅन्टिसा. तर मी तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ का देणार आहे माहिती आहे का, तो व्हिडिओ एकदा बघून कळत नाही, ही कन्सेप्ट एकदा बघून कळत नाही. कारण की आपल्या डोक्यात कसं असतं की एक साधा इंटिजर नंबर घेतला, त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट केला की आपल्याला समजून जातं की अरे हा 10चा बायनरी 1010 आहे, आपल्या लक्षात पण राहतं, ते सोपं आहे. पण फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करणे सोप्या नाहीयेत. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा, फ्लोट मध्ये शक्यतो जर सायंटिफिक कॅल्क्युलेशन करत असेल तर कुठला डेटा टाईप वापरतात, डबल डेटा टाईप वापरतात, कारण त्याची साईज जास्त आहे. तिथं डेटा लॉस होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत, ठीक आहे. ते बघा ना, तुम्ही नोटीस करा, ते 936 मध्ये मी तिथं 936 लिहिलाच नव्हता. तुम्ही नोटीस नाही करत आहे का? नोटीस तुम्ही बघा ना, तो डेटा काय होता बघा, 9 नंतर काय 1 आहे, 8 9 1 आहे आणि इथे प्रिंट होताना बघितलं का डेटा काय प्रिंट होते, दिसतंय का, हा 936. काही संबंध आहे का? मग हा संबंध नेमका काय असतो हे मी तुम्हाला फ्लोटच्या पॉईंट मध्ये सांगितलं. तो तुम्हाला व्हिडिओ आली फक्त ह्या वीक मध्ये, नेक्स्ट लेक्चरला यायच्या आधी बघा किंवा कधीही बघितला तर चालेल. इथून पुढे फ्लोटचा संबंध नसेल. का माहितीये का, सगळ्यात जास्त डेटा आहे ना 2च पद्धतीचा वापरला जातो, तो म्हणजे इंटिजर आणि कॅरेक्टर टाईपचा डेटा. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे. आय होप समजलेलं असेल सगळ्यांना, ठीक आहे. चला जाऊया पुढच्या पॉईंटला. आता चला सगळ्यांनी मला सांगाल, फॉर्मॅट स्पेसिफायर नेमकं काय करतात.
किती जागा रीड केली पाहिजे यासाठी ते लक्ष देतात. मग चला आता आपण 2 लोकांवरती जास्त फोकस करूया. सगळे लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा चला, 2 लोक म्हणजे इंटिजर आणि कॅरेक्टर. आता मी इथे जे दाखवतोय त्याच्याकडे लक्ष द्या, याच्यावरनं तुम्हाला अंदाज लागेल. ठीक आहे, वॉइड मेन साधा टॉपिक आहे डेटा टाईप, पण कसलं शिकावं लागतं याच्यामध्ये. चला कॅरेक्टर पासून सुरुवात करूया. आता इथनं पुढे 3 कोड असतील ना, ते फक्त कॅरेक्टर इंटिजर कॅरेक्टर वरतीच कोड असतील, 3च कोड असतील. आणि मग आपण नवीन टॉपिक म्हणजे याच्यातलाच नवीन पार्ट आहे कॉन्स्टंट, व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि कीवर्ड्स, त्याच्याकडे जाऊया आणि मग ऑपरेटर टॉपिक स्टार्ट करूया. चला लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा, कॅरेक्टर मध्ये मी ए डेटा ठेवलाय, याला मी म्हणतो कॅरेक्टर 1. काय म्हटलं याला? कॅरेक्टर 1. आता मला सांगा, मला जर ह्याला प्रिंट करायचं असेल तर मी ह्याला प्रिंट कसा करणार? सगळ्यांनी बोलाल %c/n देतो, कारण नवीन लाईनला प्रिंट झाला पाहिजे ch1. चला सगळ्यांनी एक साथ बोलूया, याचा आन्सर काय? कॅपिटल ए. नक्की ना? कॅपिटल ए. लक्ष द्या बरं का आता. ठीक आहे, आता बघा झोल होतो, एक थोडासा झोल आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मी याला वाचताना %d म्हणून वाचतो, याची काय प्रिंट करतो? काय प्रिंट करतो? ASCII व्हॅल्यू. मग याचा आन्सर काय असेल? 65. लक्ष आहे ना सगळ्यांना? हा ठीक आहे, मिस करू नका लेक्चर, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात येतील. ASCII व्हॅल्यू म्हणजे काय माहिती आहे ना, की एखादं कॅरेक्टर जेव्हा इंटरनली स्टोर होतं तर ते बायनरी मध्ये स्टोर होतं. मग बायनरी मध्ये स्टोर करण्यासाठी तो न्यूमरिक म्हणजे काय इंटिजर मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे कॅरेक्टर. मग तो कॅरेक्टर इंटिजर मध्ये कन्वर्ट होणारी जी व्हॅल्यू असते तिला ASCII व्हॅल्यू असं म्हणतात. ठीक आहे, मग आपण मला सांगा, ए ची ASCII व्हॅल्यू काय आहे? 65. कॅपिटल ए ची. स्मॉल ए ची 97. लक्षात ठेवा, स्मॉल ए ची ASCII व्हॅल्यू. स्मॉल झेड ची काय ASCII व्हॅल्यू? 122. आणि कॅपिटल झेड ची 90. बरोबर, एवढं तर कळतंय. आता 65 आणि 90च्या दरम्यान सगळे अल्फाबेट असतील आपले, ABCDEFG पर्यंत. बरोबर, सेम स्मॉल लेटरचा विचार केला तर 97 पासून 122 पर्यंत सगळे स्मॉल लेटर्स आपले अल्फाबेट्स तिथे असतील. ठीक आहे, कळतंय ना ASCII व्हॅल्यू? आता लक्ष द्या. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आत्ताच मी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं, फॉर्मॅट स्पेसिफायर हा घरं वाचतो. किती घरं त्याला डेटा वाचायचा आहे? बरोबर की नाही? पण समजा एखाद्याकडे घरच एक आहे, ch1 कडे किती घरं आहेत? एकच. तर त्याला आपण 4 घरं कशी वाचायला सांगणार? वाचू शकतो का तो? नाही. मग तुम्हाला सांगतोय, फॉर्मॅट स्पेसिफायर काय म्हणतो, की माझ्या फॉर्मॅट मधला जर डेटा असेल ना, म्हणजे %d इंटिजर साठीच का वापरला जातो? कारण %d ला माहिती आहे की 4 घरं वाचायचे आहेत. पण हेच तो विचार काय करतो माहिती आहे का, जेव्हा कॅरेक्टर असेल ज्याच्याकडे 4 घरच नाहीयेत, त्याच्याकडे तो 4 घरं कशी वाचू शकतो? तो किती घर वाचेल? मग एकच घर वाचेल. म्हणून तो काय करतो, फक्त या कॅरेक्टरला ए असं न वाचता इंटिजर मध्ये वाचायचा प्रयत्न करतो. आणि ए चा इंटिजर व्हॅल्यू काय? 65 आहे. म्हणून इथे काय प्रिंट होतं? 65. आता हे ना बघायला गेलं ना तर असं वाटतं की खूप अवघड आहे, पण एकदा समजलं ना तुम्हाला कळून जाईल की अच्छा हे ह्याच फॉर्मॅट मध्ये चालणार आहे. मग आता मला बघा बरं, सांगा ए ची व्हॅल्यू बघा, मी %c लिहितो ना तेव्हा त्याने मला काय दाखवली? एच दाखवली. पण %d लिहिल्यानंतर 65 दाखवले. मग आता वाक्य बोलतोय एक, नीट आहे का, इंटिजर 4 घरं वाचतो %d असला तर, पण %d आहे ना खरं तर इंटिजर साठी आणलेला फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. तो काय म्हणतो की जेव्हा इंटिजर व्हॅल्यू असेल तरच तू %d वापर, पण जर तू कॅरेक्टरवर %d लावला ना तर मी काय करेन, त्या कॅरेक्टरला इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करून देईल, पण कॅरेक्टर एकाच घरामध्ये बसलाय तर मी एकच घर वाचेन. समजते? आता नोटीस करा, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. याला मी दिला %f. %f काय वाचतो? फ्लोट व्हॅल्यू. सांगा बरं याचा आन्सर चेंज होईल की नाही? काय असेल सांगा आन्सर? नक्की ना? बघा बरं, ह्याच्याशी सहमत किती लोक नाही आहेत? वेगळं आन्सर येईल काहीतरी असं किती लोकांना वाटतं? हात वर करा. एक वॉर्निंग आले, एरर नाहीये. ठीक आहे, हा 2च लोक, 3. हा ठीक आहे, काय आन्सर येईल मग? परत एकदा मी परत सांगतो तुम्हाला, आपला सगळ्यांचा एकच घोळ होतोय. जोपर्यंत आहे ना तुम्ही हात वर करत राहाल ना तोपर्यंत मला हे शिकवावंच लागेल. ऐका, डेटा कसा स्टोअर करायचा हा फॉर्मॅट स्पेसिफायर कधीच सांगत नाही. फॉर्मॅट स्पेसिफायर फक्त किती घरं वाचायचे हे सांगतो. मग डेटा कोण स्टोअर करतं सांग बरं? डेटा टाईप. डेटा कसा स्टोअर करायचा हे सांगण्याचं काम कोणाचं आहे? डेटा टाईपचं आहे. फॉर्मॅट स्पेसिफायरचं ते काम आहे का? त्याला फक्त एवढं सांगितलं किती घरं तुला वाचायचे. मग याला किती घरं वाचायला सांगितलं? 4.
पण त्याला दिसतं किती घर? एक. मग तो एक घर वाचतो, त्याला इंटिजर व्हॅल्यू भेटते, कारण फ्लोटच्या जवळ जाणारं कोण आहे? इंटिजर आहे. मग इंटिजर व्हॅल्यू 65 आहे. 65 ला फ्लोट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर व्हॅल्यू काय येणार? 65.0. नक्की ना? बघा असं आन्सर पाहिजे होतं ना आपलं. इथे बघा ना, नोटीस करा, मी लिहिलं इथं, हे आन्सर पाहिजे होतं. मग 0.00 असं आन्सर का दिलं असेल? चला आता कोण सांगेल? एक्सप्लेनेशन नीट सांगायचं बरं का, कळलं पाहिजे, फक्त सगळ्यांना कळलं पाहिजे एवढंच. थोडं हा जोरात बोलशील. आलं का लक्षात? ऐका, ऍक्च्युली आहे ना, कुठून घरं वाचायची हे पण कळलं पाहिजे, एक सिक्वेन्स असेल ना. आता मग मी तुम्हाला सांगतोय, हा जो पॉइंट आहे, थांबा एक मिनिट, मला 100% माहिती आहे बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन असणार की असं कसं काय झालं. तर आता एक्झाम्पल सहित सांगतो तुम्हाला, नोटीस करा. ठीक आहे, बघा, जमलं तर घ्या, नाही तर जाऊ द्या, लय लोड घेऊ नका. फ्लोट जोपर्यंत मी सांगत नाही ना इंटरनल, म्हणजे तो स्टोअर कसा होतो, तोपर्यंत ह्या गोष्टी जरा कन्फ्युजनच राहतील. आता मला सांगा, पहिला ओरिजिनल माणूस कोण आहे रे? CH, जो की कुठल्या टाईपचा आहे? कॅरेक्टर टाईपचा आहे. कॅरेक्टरला किती घर असतं? एक घर असतं. मग मी असं म्हणतो की इथे त्याने A स्टोअर केलाय, पण ऍक्च्युली हा A स्टोअर केलेला हा A फॉर्मॅटमध्ये नसेल, तर हा बायनरी फॉर्मॅटमध्ये असेल. मग एक काम करूया, आपण याला थोडंसं बायनरी मध्ये लिहायचा ट्राय करूया. चला, 65 चा बायनरी मला सांगाल. 10000001. अरे बोला, बघा ना. आता काही लोक बोलतील की हे कसं काय आलं? माहिती असेल ना. हा सांगा काय? 2⁻0 2:1. हा, हेच दरवेळेस करायचं आहे की नाही आपण? हा, जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये. ठीक आहे, चला, याची व्हॅल्यू किती असते? 1. हा 4, 8, 16, 32, 64 आणि हा 128. आता नोटीस करा, 64 65च्या जवळ जाणारी व्हॅल्यू काय? 64 आहे. हे बाकीचे काय असतील? सगळे 0 आणि हा 1 असेल. का बरं? 64 + 1 किती होतात? 65 होतात. मग आता मी तुम्हाला एक वाक्य बोलतो, ह्याला आहे ना असं इमॅजिन करण्याऐवजी थोड्या वेळासाठी असं इमॅजिन करा बरं. CH1 मध्ये असा डेटा आहे. आपण काय करूया, याच्या इकडे पण 0 आहे ना. बघा, 8 घरं झाली की नाही आपली? बरोबर, 8 घरं म्हणजे 8 बीट्स म्हणजे 1 बाईट. आणि कॅरेक्टरला किती साईज मिळते? 1 बाईट. सगळे लक्ष द्या बरं का, एकदम भारी आहे. हा, नीट लक्ष द्या. आता नोटीस करा, आता याच्याकडे एक घर आहे. पहिल्या वेळेस आला हा स्वतः. कोण आला? %C. %C काय म्हणतो? मला इथे 1 बाईट म्हणजे आपण ह्याला म्हणूया एक घर दिसतंय आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे, एक घर. हा काय म्हणतोय? एक घर मला वाचायचंय. %C म्हणतो की मला एक घर वाचता येऊ शकतं, मी एक घर बघणार आहे. त्याला एक घर वाचताना त्याला बरोबर डेटा मिळतो, म्हणून तो आन्सर देताना आपल्याला एक्झॅक्ट आन्सर देतो A. कारण %C ला हे माहितीये की ह्या बायनरी बघितल्यानंतर मला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? %C म्हणजे कॅरेक्टर मध्ये. मग तो काय करतो? हा डेटा वाचतो आणि A प्रिंट करतो. आता लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या. नंतर आला CH1 ला %D. %D काय म्हणतो माहिती का? मला किती घरं वाचता येतात? 4. पण त्याला दिसताना किती घरं दिसली? एकच घर दिसलं. किती घर दिसलं? एकच घर दिसलं. आता तुम्ही नोटीस करा, हा जर वाचायला गेला अशा लेवलला, म्हणजे कोण? %D. तर तो काय म्हणतो? 4 घरांऐवजी मला एकच घर दिसतंय. मग तो 4 घरांऐवजी एक घर वाचतो, पण तो म्हणतो की मला ह्याला %D म्हणजे इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता मला सांगा, ह्याची इंटिजर व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढले, म्हणजे किती येते? 65. म्हणून 65 दाखवला. आता नीट लक्ष द्या, पुढचा पॉइंट नीट ऐका. हा आहे ना, जेव्हा CH1 ला फ्लोट व्हॅल्यू बघायला येतो ना, मुळात फ्लोट व्हॅल्यू अशी स्टोअरच होत नाही. फ्लोट व्हॅल्यू वेगळ्या पद्धतीने स्टोअर होते. म्हणजे कशी? तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. असं समजा, हा आहे एक्सपोनंट आणि हा आहे मॅन्टिसा पार्ट. तर तो आहे ना, या सिनारिओ मध्ये मॅन्टिसा पार्ट मध्ये डेटा गेलाय. समजा एक्सपोनंट पार्ट काहीच नाही, म्हणजे काय असेल? हा 0 0 0 0. आणि नीट सांगतोय बरं का, लक्ष द्या, एकदम सोपं आहे हे. आणि समजा आपला आहे ना तो 1 0 0 0 1 एक्सपोनंट मॅन्टिसा पार्ट मध्ये. फ्लोट काय म्हणतो माहितीये का? मी डेटा वाचणार, ह्याच्यातला एक घर वाचेल. याच्यातला एक घर काय आहे रे? 0 0 0 0 घर आहे. म्हणजे याचा अर्थ तो काय वाचणार? 0 वाचणार. 0 वाचल्यानंतर तो काय म्हणतो माहितीये का? 0 ला फ्लोट मध्ये कन्वर्ट कर. म्हणून तो त्याचा आन्सर काय देतो? 0.000. म्हणजे तो आहे ना चुकीच्या बाजूला वाचतोय. थोडक्यात हे. म्हणून आहे ना, रेकमेंड काय केलं जातं माहितीये का? ज्या टाईपचा तुमचा डेटा टाईप आहे ना, त्याला एक्झॅक्ट मॅच होणारा फॉर्मॅट स्पेसिफायर वापरा. अदरवाईज तुमचा आन्सर अनप्रेडिक्टेबल राहील. अनप्रेडिक्टेबल म्हणजे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही थोडक्यात की आन्सर काय येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल सर %D वापरला तर काय फरक पडतो? ऍक्च्युली कॅरेक्टर आणि इंटिजर
ह्या दोघांचं अतिशय जवळचं नातं आहे. माहिती आहे का? कॅरेक्टर इंटरनली कोण असतो, पण इंटिजर इंटरनली कॅरेक्टर असतो का? म्हणजे हे नातं ह्या बाजूने या बाजूने नातं आहे का? ते नाहीये. पण कॅरेक्टरचं आणि फ्लोटचं अजिबात काही संबंध नाही, कारण दोघांचा स्टोअर करण्याचा फॉर्मॅट वेगळा आहे. म्हणून थोडं नोटीस करा ना, ह्या दोघांचा आन्सर देताना थोडंसं आपल्याला आहे ना लॉजिकल वाटतं. लॉजिकल म्हणजे बघा ना, याने प्रिंट काय केला, कॅरेक्टर वाचताना ए केला, आणि इंटिजर मध्ये प्रिंट करताना काय केला, आस्की व्हॅल्यू केली, म्हणजे 65 केला. याचा अर्थ हे थोडं लॉजिकल आन्सर आहे. पण हे थोडं नोटीस केलं का, हे आन्सर 65.00 आलं का? याच्या जागी आन्सर काय आलं होतं सांगा? मग आता हेच पार्ट तुमच्या लक्षात का नाही येते माहिती आहे का? तुम्हाला असं वाटत असेल की सर मग ह्याने हे वाचायला पाहिजे होतं ना. त्याने काय करतो, तो डिवाइड करतो 2 पार्टमध्ये, आणि फ्लोट व्हॅल्यू वाचताना एक्सपोनंट पार्टची व्हॅल्यू जास्त वाचायचा ट्राय करतो. मग तिथे त्याला दिसते काय व्हॅल्यू, 0 दिसते, आणि 0ला फ्लोटमध्ये कन्वर्ट केल्यामुळे आन्सर काय देतो तो, 0.00. आता सध्या तरी इनफ, जेवढं समजावं एवढं वाटत असेल तेवढं तर मी सांगितलंय तुम्हाला. आता तुम्हाला आधी काय समजून घ्यायला पाहिजे, फ्लोट इंटरनली कसा स्टोअर होतो हे कळलं पाहिजे. कारण फ्लोटचा पार्ट इंटरनल स्टोअर करणे थोडंसं अवघड आहे इथे सांगण्यासारखं. अवघड म्हणजे खूप लोक असे झोप तर लागेलच, अख्खं लेक्चरच त्याच्यात जाईल. ठीक आहे, सो तुम्हाला व्हिडिओ थ्रू ते मिळून जाईल. चला मग आता एक काम करूया, सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल तर हा कोड लिहून घ्यायचा आहे आणि ह्याचा आन्सर रिपेअर करा. काय आन्सर याचं, 0. का? कारण पर्सेंटेज बघताना कुठला फॉर्मॅट बघतो, एक्सपोनंट आणि मॅन्टिसावाला. आणि कॅरेक्टर एक्सपोनंट मॅन्टिसा फॉर्मॅट मध्ये ठेवलेला आहे का? नाही, त्याचा स्वतःचा वेगळा फॉर्मॅट आहे. त्यामुळे त्या दोघांचा फॉर्मॅटच मॅच होत नाहीये, म्हणून ते आन्सर तसं भेटतं. चला लिहून घ्या पहिला कोड. आन्सर काय आहे, A65 आणि 65.00 ना, 0.00. ठीक आहे, आता नोटीस करा सगळ्यांनी, बोलू नका आता फक्त. ठीक आहे, आता नोटीस करा, या कोडला थोडासा चेंज करूया. झालं ना लिहून तुमचा कोड? ठीक आहे, आता बोलू नका आता. ठीक आहे, लक्ष द्या. प्रश्न पहिला. ठीक आहे, डेटा ऍक्च्युली इथे मी इंटिजर लिहायला पाहिजे, मी इथं काय लिहिला, कॅरेक्टर. कॅरेक्टर मध्ये सिंगल कोट मधली व्हॅल्यू लिहायला पाहिजे, पण मी कॅरेक्टर मध्ये डेटा काय लिहिला, 65. आता माझा प्रश्न सगळ्यांना आहे, हा कॅरेक्टर हा 65 नंबरचा डेटा स्टोअर करू शकतो का? बरं, लेक्चर असेच असतात बरं का, असं नका समजू की मी एकाच साईडने शिकवत राहतोय. तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार, तुम्हाला आन्सर देता आलं ठीक आहे, नाही देता आलं तर मी शिकवणारच आहे ते. ठीक आहे, पण लक्ष द्या. आता मला सांगा, कॅरेक्टर CH1 इज इक्वल टू 65. ऍक्च्युली इथं काय पाहिजे होतं, सिंगल कोट मध्ये डेटा पाहिजे होता असा. पण माझं काय म्हणणं आहे, एखाद्याकडनं असं चुकून झालं, किंवा असं समजा टेक्निकल इंटरव्ह्यूचे जे कोडिंग राऊंड असतात माहिती आहे ना, त्याच्या आधी ऍप्टीचा एक राऊंड असतो, टेक्निकल ऍप्टिट्यूड. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात माहिती आहे ना टेक्निकल ऍप्टिट्यूड मध्ये. तर असले क्वेश्चन विचारले जातात, कॅरेक्टर आहे, CH1 आहे आणि इंटिजर डेटा. आता तुम्हाला ऑप्शन दिले, 2 ऑप्शन दिले, समजा की इथे 2 ऑप्शन म्हणजे एकाला %C मध्ये प्रिंट केला तर हा A प्रिंट करेल असा पहिला ऑप्शन आहे, आणि दुसरा ऑप्शन दिला एरर आहे. तर तुम्ही मला आता आन्सर सांगाल सगळ्यांनी. चला बोला, 2 पैकी 2 ऑप्शन दिले. ठीक आहे, पहिली तर गोष्ट, हे असं चालतं की नाही ह्याच्याकडे बघूया. चला, या गटामध्ये 2 गट असतील. एक गट असेल की हे चालणार नाही, इथे एरर येईल, आणि दुसरा गट असेल की हे चालेल सर, काहीच एरर किंवा वॉर्निंग येणार नाही. ठीक आहे, चला पहिला गट, किती लोकांना वाटतंय या लाईनला एरर आहे? हे दोघांना सोडून द्या, इथल्या 2 लाईन या सोडून द्या, नंतर बघूया. किती लोकांना वाटतंय इथे एरर आहे? हात वर करा, ताट एकदम. गुड. चला नेक्स्ट, एरर और वॉर्निंग काहीच नाहीये, ही लाईन व्यवस्थित चालेल. कंपाईल केलं की एरर वॉर्निंग काहीच नाही, हात वर करा. ताट हात वर करा. ठीक आहे, काही लोक तटस्थ आहेत, ते म्हणजे नाही सर थोडं अडकत येईल एरर, की एरर पण येईल, वॉर्निंग. आत्ता वाक्य सांगितलं रे, आत्ता कॅरेक्टरचं आणि इंटिजरचं काहीतरी संबंध आहे. कॅरेक्टर इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आता काही लोक काय बोलतील, सर पण इथे उलट होतंय ना, इंटिजर आपण कॅरेक्टर मध्ये बसवायचा ट्राय करतोय. तर आता तुमच्याच माहितीसाठी बघा, ह्याला एक्सप्लेन करायचंय, पण आधी ह्याला रन करूया. ठीक आहे, नोटीस करा. आली वॉर्निंग, आली का एरर?
याचा अर्थ याला काहीच प्रॉब्लेम नाहीये इंटिजर डेटा स्टोअर करायला, कारण कॅरेक्टर काय म्हणतो माहिती आहे का, बघ तू जरी ए लिहिला तरी मी त्याला आतमध्ये जाऊन काय करणार आहे 65च करणार आहे, त्यापेक्षा तू 65 दिला तर मी तो त्याला तसाच्या तसा स्टोअर करू शकतो, कारण माझ्या कॅपॅसिटीच्या आतमध्ये तो बसतोय. आणि 65 नंबर हा 1 बाईट मध्ये बसणारा नंबर आहे की नाही, म्हणजे याचाच अर्थ जर एका बाईट मध्ये बसणारा नंबर आहे म्हणजे त्याच्या रेंज मध्ये बसतोय, म्हणून तो त्याला अलाउ करतो. आता नोटीस करा, सगळ्यांनी लक्ष द्या, थांबा लिहू नका काही, समजून घ्या, 5 मिनिटं हा पॉइंट आहे, नंतर मग तुम्ही बघा, तुम्हाला नाही समजलं असेल तर हात वर करू शकता. मला सांगा आता याच 65 ला मी %c ने प्रिंट करतो, %c म्हणजे कॅरेक्टर, मग हा याला प्रिंट काय करेल ए, आणि जेव्हा मी ह्याला %d म्हणून प्रिंट करेल तेव्हा तो प्रिंट काय करेल 65. मग आत्ताचा आन्सर आणि हे आन्सर मॅच होते. चला मग कंपाईल करूया आता. दिसलं? मग आता तुम्हाला बघा, प्रश्न पडण्याच्या आधीच मी सांगून टाकतो एक गोष्ट, हा कॅरेक्टर आहे ना तो काय म्हणतो माहितीये का मित्रा, माझी ना एक कॅपॅसिटी आहे डेटा ठेवण्याची, म्हणजे मी नंबर माझ्याकडे स्टोअर करू शकतो. ऍक्च्युली याच्याकडे काय स्टोअर केले पाहिजेत रे, कॅरेक्टर, पण तो काय म्हणतो कॅरेक्टर इंटरनली नंबर म्हणूनच जातात, मी नंबर स्टोअर करू शकतो पण माझी एक रेंज आहे, आणि कॅरेक्टरची रेंज आहे -128 ते 127. तो म्हणतो या दरम्यानचं तू काहीही ठेव, मला प्रॉब्लेम नाहीये, मी त्याच्यासाठी डेटा प्रिंट करायचा ट्राय करू शकतो. आय होप समजत असेल सगळ्यांना. मग चला एक काम करूया, आता मी तुम्हाला ह्याच्या रेंज बद्दलच्या गोष्टी सांगतो आणि मग आपण पुढच्या पॉइंटला जाऊया. लक्ष आहे ना सगळ्यांचं? ठीक आहे, चला फायनल पॉइंट आहे हा, म्हणजे तिसरा कोड मी म्हणलो ना, हा तिसरा कोड आहे हा. चला लक्ष द्या, बघा कॅरेक्टर CH1 = 65. चला सगळ्यांनी बोलायचं, हा 65 नंबर या रेंजच्या आतमधला आहे का, हो की नाही? अरे आहे का, आहे ना? मग बघा, मग आता मी एक काम करतो, कॅरेक्टर मध्ये डेटा ठेवतो पण प्रिंट करताना त्याला इंटिजर म्हणूनच प्रिंट करत राहील. चला मग हा आन्सर मला काय देईल 65. लक्ष द्या, नाही लिहिलं तरी चालेल, लक्ष द्या, फक्त कळलं पाहिजे. बघा आलो इथे, कंपाईल केला कोड, रन केला, 65 आन्सर आलं. हळूहळू रेंज वाढवत जातो. ठीक आहे, आता एक काम करूया, याच्या इथे आलो, याची मिनिमम रेंज किती आहे, मिनिमम किती आहे -128. तुम्ही म्हणाल सर सगळ्यांचीच अशी मिनिमम आणि मॅक्सिमम रेंज असते का? यस, इंटिजरची पण मिनिमम मॅक्सिमम रेंज असते, कॅरेक्टरची असते, फ्लोटची असते, डबलची असते, सगळ्यांची असते. पण मी तुम्हाला काय बोललो, आपल्याला सध्या तरी 2च माणसांशी घेणं देणं, एक इंटिजर आणि कॅरेक्टर, या दोघांशी. यांना इंटिग्रल टाईप असं म्हणतात. काय म्हणतात? इंटिग्रल. इंटिग्रल शब्द ऐकला ना तुम्ही, समजून घ्या की मी 2 माणसाबद्दल बोलतोय, एक म्हणजे इंटिजर आणि कॅरेक्टर, त्यालाच दोघांना कॉम्बिनेशन मध्ये इंटिग्रल म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, नाही लक्षात राहिले तर लोड घेऊ नका, इंटिजर कॅरेक्टर असं सेपरेट बोलू शकता. चला मला आता प्रश्न आहे सगळ्यांना, हा रेंजच्या आतमध्ये आहे का रेंजच्या बाहेर आहे? रेंजच्या आतमध्ये, मग तो जसंच्या तसा आन्सर देईल की नाही मला. मग आता नोटीस करा, कंपाईल केला, रन केला, येते ना आन्सर, काळजी करू नका. आता काही लोकांना वाटेल सर किती बोर आहे, चला मग थोडं इंटरेस्टिंग बनवूया आता याला. आता लक्ष द्या, 130. एक मिनिट थांबा, घाई करायला नको, थांबा, थोडं गणित ज्यांचं कच्चं असेल त्यांच्यासाठी इथे लिहितो. 130 हा 127 पेक्षा मोठा आहे, कोणाला डाऊट आहे इथे? हा नाही ना, हा मग चला बघा, मॅक्सिमम डेटा किती स्टोअर करू शकतो 127 पर्यंत. मग बघा बरं रेंज न, लक्ष द्या, हे बरं हे असं असतं माहितीये ना, हे कळतं ना, हे 0 पेक्षा लहान आहेत, 1 2 3 कितपर्यंत. आता घेऊया पिक्चर मध्ये, लक्ष द्या, CH1 म्हणतो मी कॅरेक्टर आहे, माझ्याकडे मॅक्सिमम व्हॅल्यू किती बसू शकते, बोला सगळे, 127. मी काय दिली व्हॅल्यू, याचा अर्थ हा 127 पेक्षा कॅपॅसिटी याची मोठी होत चालले. जर कॅपॅसिटी मोठी होते तर त्याला हा डेटा स्टोअर करता येणार नाहीये, म्हणून तो काय म्हणतो की तुला तर डेटा दिलाच खरा, मी माझ्यामध्ये हा डेटा ठेवतो पण मी ह्याचा फॉर्मॅटच चेंज करून टाकतो. म्हणजे काय करतो, याला म्हणतात राऊंड अप किंवा रॅप अप करणे. रॅप अपचा अर्थ असा होतो, हा काय करतो 127च्या पुढचे जे अंक असतात ना ते इकडे घेऊन जातो. आता नोटीस करा, 127च्या पुढे हा किती लोक आहेत बघा, याच्यानंतर कोण आहे 128, 129 आणि 130, म्हणजे 3 लोक आहेत. मग तो काय करतो 127 वरनं वळतो, -128 -127 -126,
आणि म्हणून हा ह्याचा आन्सर दाखवणार -126. किती लोक माझ्या गोष्टीशी सहमत आहेत? सहमत आहेत म्हणजे मी जे शिकवलंय ते बरोबर वाटतंय. हा ठीक आहे, सहमत आहेत. व्हेरी गुड. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक, काय हरकत नाही. काही लोक अरे असं कसं, अरे येड्या, म्हणजे सहमत आहेत म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला अशीच वाटते का असं मी विचारलं, किंवा तुम्हाला माहिती आहे का ही कन्सेप्ट अशी असते? नसेल माहित, चल चला एक काम करूया, त्याला रन करूया. शिव रन कर, चला. आन्सर काय पाहिजे आता इथे? हा -126. बर, मी बोललो होतो ना माझ्याशी सहमत आहे का, 2 मुली असं बोलले होते, नाही म्हणून मी त्यांच्याकडेच बघितलं आता. ठीक आहे, असो चला. बरं मला सांगा हे 126 का, -126 का? त्याची कॅपॅसिटी किती आहे? 127. त्याच्या पुढचा डेटा दिला तर तो काय करतो, त्याला रॅप अप करतो. म्हणजे काय, तो पूर्णपणे फिरून येतो परत एकदा. मग आता तुम्ही एवढे तर हुशार नक्की असाल, जर आता मी डेटा 128 त्याला दिला 127च्या जागी, तर त्याने मला काय आन्सर दिलं पाहिजे? पटपट बोलायचं. -128. मग एक काम करूया, चेंज कर रे डेटा पटकन. बघा चला एक काम करूया, 130च्या जागी ते काय करूया, 128 करूया. आता मला सांगा याचा आन्सर काय आलं पाहिजे आता? -128 का? 127च्या पुढे तो काय करणार? रॅपअप करणार आणि चालू कुठं होणार? -128 पर्यंत. पण तो त्याच्या रेंजच्या बाहेर जाणार का? नाही जाणार. चला रन करूया याला, नोटीस करा आन्सर. ठीक आहे, आता सुरू झालाय खरा गेम. आता कोडिंगचं जग स्टार्ट झालंय. सी मधलं, सी ची जादू तुम्हाला आतापासून लेक्चर मधनं बघायला भेटेल. चला एक काम करा, सगळ्यांनी कोड लिहून घ्या हा सेम टू सेम, आणि इथे ना व्हॅल्यूज चेंज करून ठेव रे. इथे CH2 लिही आणि 130 लिही. दोघांचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता 128 एक आहे, याला CH2 करूया, 130 करूया याला. हा याचा आन्सर काय आला 130चा? -126. का बरं सांगा? रॅपअप झाल्यामुळे. ते तुम्ही आता तुम्ही लिहायचं, ते तुमच्या भाषेत. ठीक आहे, चला इथे CH2 करा, याच्या समोर आन्सर लिहून ठेव -126. हा किती पण तू डेटा दे, किती पण दे. आता जर समज आहे ना, समज असं झालं, तू 127च्या पुढे गेला तर तू 128 वगैरे छोटा छोटा डेटा देत गेला. पण मला सांग बरं, 255च्या पुढे मी गेलो तर तो परत पॉझिटिव्ह नंबरकडे येईल की नाही? मग मला सांग बरं, मी इथे जर CH1च्या जागी 256 डेटा दिला तर तो मला 0 किंवा 1 व्हॅल्यू देणार. आलं ना लक्षात? याचाच अर्थ तो काय करत असतो, राऊंड अप रॅपअप करत राहतो. मग तू किती पण डेटा दे, लॅक्स मध्ये डेटा दे, तो फिरून 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 तिथंच येतो. प्रत्येकाची ना एक रेंज असते, लक्षात ठेवा. प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक डेटा टाईपची एक रेंज आहे, त्याच्या बाहेर तो डेटा स्टोअर करू शकत नाही. मग तो स्टोअर करायचा म्हणून कसा बसा काय करतो, त्याला रॅपअप करतो, म्हणजे रिटर्न आणतो. काल इंटिजरचं एक रेंज सांगितली होती एकाने, बरोबर? ती पण सेमच चालते. ठीक आहे, ते पण आपण बघूया. जसं 214 कोटी नाही का मी सांगितलं काल, ते बोलू नका, कोड लिहून घ्या, हे व्यवस्थित कोड लिहा. हे कसं करते बघा, बेसिक आहेत या गोष्टी, मला पण मान्य आहे. हे इंटरव्ह्यू साठी जास्त विचारलं जात नाही, पण नॉलेज आपल्याला पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे. कधी काही चुका झाल्या तर आपल्याला कळलं पाहिजे नेमकं काय होतं इथे. ठीक आहे, चला मग आता प्रश्न पहिला. शुभम लक्ष द्या, बोलू नका. प्रश्न पहिला, कॅरेक्टरची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या दरम्यानचीच तुम्ही इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायला पाहिजे. कॅपॅसिटीच्या बाहेरचा डेटा जर दिला तर आन्सर वेगळं येण्याचे चान्स आहेत. म्हणून आहे ना काळजी काय घ्यायची, कॅरेक्टरमध्ये शक्यतो कॅरेक्टर डेटाच असला पाहिजे. कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर डेटाच ठेवता आला पाहिजे, दुसरा डेटा तुम्ही ठेवायला नाही पाहिजे. पण असलं टिंबटिंबगिरी करणारी लोक असतात, म्हणजे त्यातला मी एक आहे असं मी म्हणतो. का माहितीये का, टिंबटिंबगिरी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे शब्द काय असतात आपल्याकडे. हा ठीक आहे, टिंबटिंबगिरी, हा हा माहिती आहे ना. हा ऐका, तर असं काय करायचं नाही. तर हा इंटिजर आणि कॅरेक्टरचं जरी रिलेशन असेल ना तरी तो रॅपअप करतो. पण मला तुम्हाला ही कन्सेप्ट सांगायची होती म्हणून मी तुम्हाला शिकवलं. पण याच्या पुढे मी मुद्दाम कधीच नाही करणार असं, कॅरेक्टरमध्ये मुद्दाम इंटिजर ठेवायचा प्रयत्न करेन नाही. कशाला, कॅरेक्टर भांड कशासाठी आले सांगा? कॅरेक्टर डेटा ठेवण्यासाठी. आपण इंटिजर का ठेवायचा त्याच्यामध्ये? भले त्याचं इंटरनल रिलेशन असलं तरी आपण ते
मेंटेन ठेवलं पाहिजे ना गोष्टी, की कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर डेटा असला पाहिजे. चला मग आता एक काम करूया, पुढच्या पॉईंटला जाऊया. चला हे झाले, हे थोडं बोर पॉईंट आहेत जरा, हे 1-2 पॉईंट होते ते, ठीक आहे. आता थोडे इंटरेस्टिंग पॉईंटकडे जाऊया. चला एक काम करूया, त्याच्याकडनं जरा ऐकूया ज्याने काल रेंज सांगितली होती. चला हे बरं, हा राहू द्या डेटा इथे, कोड नवीन कोड लिहूया. हॅश इन्क्लूड stdio.h void main. बोलू नका, मला सांगा इंट x 100 लिहिला, आता याला काही फरक पडेल का रे? इंटिजरला 100 डेटा ठेवल्याने याची कॅपॅसिटी काय आहे? -214 कोटी ते +214 कोटी. रेंज आहे ना किती? -214 कोटी ते +214 कोटी, ठीक आहे. ही त्याची रेंज आहे. 100 डेटा हा छाटछूट डेटा आहे त्याच्यासाठी, कळतं ना? एकदम थोडासा डेटा आहे तो. पण अरे 100 मी असा ठेवेन, एका घरामध्ये बसेल माझ्या, एका घरामध्ये म्हणजे कळतं ना, एका बाईट मध्ये मी याला बसू शकतो. हा छोटासा डेटा आहे, एवढा मोठा डेटा नाहीये. मग आता चला नोटीस करा, %d/n x, ठीक आहे. चला याचा आन्सर काय येईल? याला रॅपअप करता येईल का? तो काय म्हणेल, मला रॅपअप करण्याची गरज लागणारच नाहीये, कारण हा माझ्या रेंज मधला आहे. चला मग एक काम करतो, सगळ्यांना ह्याचा आन्सर माहिती आहे तरी पण मी ह्याचा आन्सर एकदा दाखवून ठेवतो, ठीक आहे. 100 हे तुमच्या लक्षात आलं. चला आता एक काम करूया, याची रेंज लिहूया, ठीक आहे. याची एक रेंज असते. चला त्याच्या व्यतिरिक्त कोणी सांगेल का रेंज? काल ज्याने सांगितले त्याच्या व्यतिरिक्त 4 बाईटची रेंज काय असते? नक्की नक्की का? बडबड तर आहेत लोक, पण नक्की. चला मग एक लिहितो इथे, -2 सांगा रेंज काय असेल? 2 पॉझिटिव्ह 2147483648. का बरं? 0 मध्ये कोण येतो? जसा तिकडे -128 ते 127 होता, -128 ते +128 होता का? नाही. कुठे? मी कॅरेक्टर बद्दलच सांगतोय. ही रेंज कोणाची आहे सांगा? इंटिजरची. मग आता लक्ष द्या सगळ्यांनी, हे लक्ष द्या. मी ना x ला म्हणतो तुझ्या मॅक्सिमम कॅपॅसिटी पर्यंत वाढ. मॅक्सिमम कॅपॅसिटी ह्याची ही आहे. चला मग याचा आन्सर पटपट बोलायचं सगळ्यांनी. काय येईल? सेम लिहिलं, तेच आन्सर येईल ना? चला किती लोकांचं हेच आन्सर असणार आहे? म्हणजे इथे प्रिंट करताना हा x ची व्हॅल्यू 2147483647 हीच प्रिंट करेल. हात वर करा. का बरं? रेंज मधल्या शेवटचा नंबर आपण लिहिलाय, त्याच्या पुढे गेलाय का अजून? तो नाही गेला. मग चला प्रिंट करूया. कंपाईल प्रोग्राम 3.c.a.out 2147483647. आता ऐका, मी फक्त याची व्हॅल्यू 1 ने वाढवतो. हा बोला, मायनस काय? -21474836. शुअर आहे? नक्की ना? जर ह्याच्या बाबत पण असंच झालं तर हा पण रॅपअप करतोय, कळतंय का? चला अरे दिसतंय का? काही लोक बोलतील पण तू हेच तर लिहिलं होतंस. नाही मित्रा, मी वेगळं काहीतरी लिहिलंय. मी पॉझिटिव्ह नंबर लिहिला होता, त्याने त्याला काय केला? निगेटिव्ह मध्ये. म्हणजे एक तर गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे, याच्या पुढे मी कुठला पण नंबर ह्याच्या पुढचा टाकू द्या, तो त्याला रॅपअप करत जाणार. मायनस 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 अलीकडे सरकत जाणार आहे. समजा मी ह्याची व्हॅल्यू डबल केली तर तो मायनस करत करत 0 पर्यंत येईल. म्हणजे एखादा पॉझिटिव्ह नंबर दाखवेलच की नाही? म्हणजे काय? 0 दाखवेल, 1 दाखवेल, 2 दाखवेल. समजतं ना सगळ्यांना? याचाच अर्थ हा या सायकल मध्ये आयुष्यभर फिरत राहणार आहे. म्हणूनच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक गोष्ट सांगितली जाते, एखादं भांड आहे ना त्याच्या वरती डेटा नको टाकू, जेणेकरून डेटा ओव्हरफ्लो होऊ शकतो. आणि हा डेटा ओव्हरफ्लो झाल्यासारखा आहे. तो त्याच्या रेंजच्या पुढे चाललाय, बाहेर चाललाय. त्याच्या रेंजच्या बाहेरचा डेटा तो ठेवू शकतो का? म्हणजे एखादं कंटेनर आहे, 1 लिटरचं दुधाचं पातेलं आहे,
त्याच्यामध्ये 2 लिटर दूध टाकायचा प्रयत्न केला तर तो काय होणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे. एक्झॅक्टली त्यांचं हेच म्हणणं आहे, जो डेटा टाईप ज्या गोष्टीसाठी आलाय, ज्या रेंजसाठी आलाय, त्याच रेंजसाठी तुम्ही वापरला पाहिजे. पण आता तुम्ही मला नोटीस करून सांगा, लक्ष द्या सगळ्यांनी, आता लक्ष द्या, याची रेंज 100% नक्कीच ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. मग मला सांगा, हा रॅपअप करेल का? करेल का? पटपट बोला. नाही करणार. मग हा जर रॅपअप नाही करणार तर याचा आन्सर सांगा. पॉझिटिव्ह नंबर असेल. किती लोकांचा आन्सर सेम आहे? 2147483648 पॉझिटिव्ह नंबर हा. अरे हात वर करा रे. काय रे ताई, काय काय कळे ना मला, तेच कळे ना काय. जर जाऊ द्या, ठीक आहे, लक्ष द्या. बरं, किती लोकांचा आन्सर याच्या व्यतिरिक्त आहे? 1 2 3 4 5. अरे अरे अरे, बरेच हात वर यायला लागले. ठीक आहे, चला मग आता मला सांगाल, थांबा 1 मिनिट रे, 1 मिनिट. हा हा हा, कळतंय कळतंय, बरोबर आहे, ठीक आहे, लक्ष द्या. मला सांगा, हा माणूस लॉंग आहे. लॉंगचं भांड किती बाईटचं असतं? 8 बाईटचं असतं. 8 बीट नाही, किती? 8. याच्या रेंजमध्ये हा आरामात बसणार आहे, बरोबर. मग जर मी लॉंग डेटाला %d ने प्रिंट करायचा प्रयत्न केला, 4च बाईट वाचेल, ठीक आहे. सांगा, ह्याला रिपेअर करायचं आहे, LD केला, आता तर कन्फ्युजन गेलं, ठीक आहे. आता मला सांगा, किती लोकांचा आन्सर जो एक्स मधली व्हॅल्यू आहे ती जशीच्या तशी प्रिंट होईल असं वाटतं? हात वर करा आता. अच्छा, याच्यासाठी थांबले होते तुम्ही? हे खरं नाहीये, ठीक आहे. बरं, कोणी असं आहे का की सर याचा आन्सर हे सेम येणार नाही, काहीतरी वेगळंच येईल? एरर नाही येणार, पण आन्सर वेगळा असेल, असं कोण? 1, गुड गुड, 2, हा, 3, हात वर करत चालेल. मग आता यांना विचारतो का एल लिहायचं राहिलाय, नाही लिहिला तर एरर देईल. काय वॉर्निंग देईल का? एल लॉंग व्हॅल्यू आहे म्हणून एल लिहिला पाहिजे. लॉंग व्हॅल्यू आहे म्हणजे एल लिहिला पाहिजे. आता आहे का? लक्ष द्या, कंपाईल. थांबा, सॉरी, त्याच्याच मनात आहे एरर यावा, म्हणजे माझं नव्हतं असं काय, ठीक आहे. नोटीस करा, याच्यामध्ये मी कोडमध्ये बघा, मी ते एल वगैरे काय लिहिलेलं नाहीये, पण ही लॉंग व्हॅल्यू आहे, कारण इंटीजर पेक्षा मोठं भांड कशाचं असतं? लॉंगचं असतं, ठीक आहे. मग आलो इथे, कंपाईल करतो, प्रोग्राम 3.c. आता कोणाचं असं म्हणणं आहे का रन टाइमला एरर येईल? नाही, हे सी आहे ना, ते द्यायचं नाही एरर, तर कंपाईल टाइमलाच येतो. रन टाइमला बिन टाइमला एरर लोड नसतो त्याच्याकडे. तो म्हणतो की बघ, मी रन टाइमला काही जाऊच देत नाही, माझा कंपायलरच एवढा स्ट्रॉंग आहे, कंपाईल टाइमला सगळं हँडल करतो, आर या पार, ठीक आहे. हा, नोटीस करा, ./. आता लक्ष द्या, आता प्रश्न खरा चालू होतो. ह्या तिघांना सोडून बाकीच्यांनी आन्सर द्यायचंय. तुम्ही तिघं थांबा आता, ठीक आहे. हा, आता सगळ्यांनी आन्सर द्यायचं. किती लोकांचा आन्सर सेमच जे आहे, जे एक्स ची व्हॅल्यू आहे ती स्टोअर होणार? एक्स ची व्हॅल्यू काय होती? 2147483648. अशीच्या अशी व्हॅल्यू प्रिंट होईल. कोणाचं असं म्हणणं आहे का रॅपअप करेल? वेगळा आन्सर येईल? नाही ना, गुड. मला सांगा, का बरं ह्याला रॅपअपची गरज नाही पडली? कारण त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. त्याच्या कॅपॅसिटीमध्ये हा छाटछूट नंबर आहे. छाटछूटचा अर्थ तो म्हणतो की हा मला 100 सारखा, इंटीजर कसा बोलला मगाशी की इंटीजर आहे मी रे, माझ्याकडे 214 कोटी डेटा बसू शकतो, तू 100 नंबर काय 10 100 माझ्यासाठी छाटछूट नंबर आहे. एक्झॅक्टली लॉंग साठी हा छाटछूट नंबर आहे. लॉंग का बोलतो? ह्याच्यापेक्षा कसला नंबर ठेवू शकतो? 16 डिजिट माहिती आहे तुम्हाला? तो लय मोठा नंबर ठेवू शकतो, तू लय छोटा नंबर ठेवलेला, काय लोड घेऊ नको. मग आता सगळ्यांनी ऐका, याचाच अर्थ एक वाक्य बोलतो, प्रत्येक डेटा टाईपची एक कॅपॅसिटी असते आणि त्याच्यातले सगळ्यात महत्वाचे 2 डेटा टाईप आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपल्याला माहितीच पाहिजे, म्हणून सगळ्यांनी ती कॅपॅसिटी लिहून घ्या. लिहा, चला. कॅपॅसिटी कॅरेक्टरची सांगा, काय आहे कॅरेक्टरची कॅपॅसिटी? गुड, -128 to 127. ही कोणाची कॅपॅसिटी आहे? कॅरेक्टरची.
पण कॅरेक्टरमध्ये जर ह्याच्या पुढचा पॉझिटिव्ह नंबर आला तर काय करतो, रॅपअप करतो, इकडून सुरुवात करतो. ठीक आहे, तुम्ही घरी जाऊन हे ट्राय करा. तुम्ही किती वेळा नंबर द्या, तो ह्या दरम्यानच फिरत राहील, याच्या बाहेर तो जाणारच नाही. ना -128च्या पलीकडे जाईल म्हणजे 129 वगैरे, ना 127च्या पलीकडे जाईल. तो काय करेल, कुठला पण नंबर द्या, तुम्ही 1000 नंबर द्या ना याला, तो ना तुम्हाला आन्सर ह्या दरम्यानच देईल, या रेंज मधलं. कसं देईल, इकडून इकडून फिरत 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 हेच आन्सर देईल. लक्षात आलं का? चला लक्ष द्या सगळ्यांनी. सांगा इंटीजरची साईज किती असते, 4 बाईट. मग सांगा याची कॅपॅसिटी 2147483648 2 पॉझिटिव्ह नंबर 2147483647. कळलं? हा 7 का घेतोय, कारण इथे मध्ये 0 असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, ही रेंज आहे. याच्या बाहेरचा नंबर टाकला तर हा याला काय करेल, रॅपअप करेल. मग तुम्ही आहे ना सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हे 2 डेटा टाईप, रादर कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये 2 डेटा टाईप घरदार धुवून वापरले जातात. तो एक असतो कॅरेक्टर आणि एक असतो इंटीजर. घरदार धुवून म्हणजे यांचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. फ्लोट हा खूप रेअरली वापरला जातो. म्हणून तुम्हाला सांगतो, डीएसएच्या सिनारिओमध्ये तुम्ही लीट कोड वगैरे सॉल्व्ह करत असाल ना, तर तुम्ही कधीही नोटीस करा, लीट कोडमध्ये फ्लोट व्हॅल्यू दिलीच जात नाही. का माहितीये का? कारण त्यांना माहिती आहे की फ्लोट व्हॅल्यू जास्त कम्प्युटर सायन्समध्ये म्हणजे आपल्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये फ्लोट व्हॅल्यू तेवढा प्रेफरन्स दिला जात नाही. 2च डेटाला प्रेफरन्स दिला जातो, इंटीजर आणि कॅरेक्टरला. लीट कोड नावाचा प्लॅटफॉर्म माहिती आहे? किती लोकांनी एक तरी कोड सॉल्व्ह केला लीट कोडवर? हात वर करा. एखादा कोड केला असेल, एक जरी कोड केला असेल, ताट हात वर करा. जुने लोक जास्त आहेत, नवीन पैकी तुम्ही नवीन आहात ना? हा, नवीन लोक 2 आहेत इथे मला दिसत आहेत. नवीन पैकी तुम्ही एक आहात, 3 4 नवीन पैकी 4 लोकांनी सॉल्व्ह केलेत लीट कोड वरती कोड. तर तुम्ही हा प्लॅटफॉर्म बघितला असेल. जुने लोकांना तर माहिती असेल लीट कोड प्लॅटफॉर्म काय, पण नवीन लोकांसाठी कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगसाठी हा प्लॅटफॉर्म वापरला जातो. म्हणजे मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन वगैरे सारख्या कंपन्या आहेत ना, ते त्याच प्लॅटफॉर्मवरचे कोड इंटरव्ह्यूला विचारतात. मीडियम लेवलचे कोड असतात ना, त्या प्लॅटफॉर्मवरती 3 लेवलचे कोड असतात, इझी, मीडियम आणि हार्ड लेवलचे. तर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन वगैरे मीडियम लेवलचे कोड जास्त विचारते आणि एखादा क्वेश्चन हार्ड लेवलच्या पॅटर्न मधला असतो. पॅटर्न म्हणजे त्याचा एक फॉर्मॅट आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी डीएसए यावंच लागतं. तुम्ही लीट कोडवरचे कोड विदाऊट डीएसए सॉल्व्ह करू शकत नाही. छाटछूट कोड करू नका त्याच्यावरचे, नाही तर तुम्ही ऍडिशनचा कोड मी लीट कोडवर सॉल्व्ह केला. मुळात असले कोड ते देत नाही, पण जरी दिला तरी तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला डीएसए लेवलचे कोड सॉल्व्ह करायचे आणि आम्ही तुम्हाला ह्या बॅचला लीट कोडचे कोड पण सॉल्व्ह करून घेऊ, काळजी करू नका. पण आता बघा, आता बॅच सुरू झाले, आता मी तुम्हाला ते बोलू शकतो जे आम्ही ऍक्च्युअल देणार आहोत. ठीक आहे, फक्त तुमचा आम्हाला वेळ पाहिजे. वेळ कळते ना, टाइम पाहिजे. ठीक आहे, वेळ द्या, आम्ही तुम्हाला सगळं शिकू. आता काही लोक बोलतील, सर पण एवढं छाटछूट सोपं शिकत गेलो तर आपण तिथपर्यंत कसं पोहोचणार? लक्षात ठेवा, पहिली स्टेप नेहमी मोठी आहे. आता ही ऍक्च्युअली दिसतंय का, हे सोपं वाटतंय ना? किती लोकांना हे ऑलरेडी माहिती होतं, हे रॅपअप करतं, लेक्चरला शिकवण्याच्या आधी माहिती होतं? 1 2 3 4 लोक क्लासमध्ये, 5 लोक. ठीक आहे, 5 लोक क्लासमध्ये असे आहेत, जे 2 तर जुन्या बॅचची लोक आहेत. ठीक आहे, बाकीची ही 3 लोक, 4 लोक नवीन आहेत. ठीक आहे, मग नोटीस करा, सगळ्यांनी मला सांगा, बाकीच्यांसाठी जर ही कन्सेप्ट नवीन होती, याचा अर्थ ह्याच्यासारख्याच बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यामध्ये असतील प्रोग्रामिंगमध्ये, की तो डेटा ठेवण्याची एक पद्धत ठेवतोय. चला मग आपण एक स्टार्ट करूया एका गोष्टीला. हेडिंग लिहाल, व्हेरिएबल्स, कीवर्ड अँड कॉन्स्टंट. डेटा टाईप मधलाच टॉपिक आहे बरं का. हेडिंग लिहा, व्हेरिएबल्स, कीवर्ड्स अँड कॉन्स्टंट. व्हेरिएबल्स, कीवर्ड्स अँड कॉन्स्टंट. ठीक आहे, तुम्ही लिहिले असेल हेडिंग, त्यातला व्हेरिएबल स्टार्ट करतो. आता नोटीस करा, मी तुम्हाला पटपट डेटा सांगायला लागतो. ऐका सगळ्यांनी, लक्ष द्या सगळ्यांनी, पटपट. व्हेरिएबलचा अर्थ असा होतो की ज्याची व्हॅल्यू सतत चेंज होणार आहे. कॉन्स्टंटचा अर्थ असा होतो की जो कॉन्स्टंट राहील, कधीच चेंज न होणारा. म्हणून बरेचसे लोक बघा ना, इंस्टाग्रामवर फोटो टाकतात ग्रुपचा आणि कॉन्स्टंट्स असं लिहितात, जे की रोज रंग बदलतात. म्हणजे तो पार्ट वेगळा आहे, पण ते त्याला कॉन्स्टंट्स म्हणतात. तुम्ही नाही बघितलं का, बरेचसे तुमचे मित्रमैत्रिणी असे, आमच्या ग्रुपमधले तर लोक बरेचसे टाकायचे, त्याच्यात आमचे पण फोटो असायचे आणि आम्ही म्हणायचो, आम्ही त्याच्याकडे बघायचो ज्याने फोटो टाकलाय. म्हणजे अरे टिंब्या रोज रंग बदलतोय रोज आणि कॉन्स्टंट्स लिहितोय. ठीक आहे, म्हणजे ते कॉन्स्टंट म्हणजे ते काय म्हणतात, हे कधीही चेंज न होणार आहेत. माझे बालपणीचे मित्र आहेत आणि हे कधीच चेंज नाही होणार. पण आपले मित्र व्हेरिएबल असतात. बघा त्याची मैत्रीण त्याच्या सोबत असल्यावर ते कसे वागतात, इग्नोर मारतात आपल्याला. ठीक आहे, असो. चला लक्ष द्या, बरं सॉरी बरं का, लक्ष द्या. ठीक आहे, ऐका. आता इन टेक्स्ट इज इक्वल टू 10. मला सांगा, हा जो बॉक्स आहे
याची आहे ना एक साईज असेल. आता इंटीजर म्हणजे किती, 4 बाईट. तर मी एक काम करतो, याला साईज देताना असं 1000 पासून सुरू करतो. आता 1000 जर ह्या घराची सुरुवात असेल तर पहिला घराचा नंबर 1000 आहे. 4 घर आहे त्याच्यामध्ये, कारण किती बाईट आहेत, 4 बाईट्स आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आता हा 1000 झाला, हा 1001, हा 1002, 1003. म्हणजे याचा अर्थ हा जो 10 नावाचा नंबर आहे त्याचा ऍड्रेस काय रे सांगा, 1000. आपण सुरुवातीचा ऍड्रेस लिहितो ना, घर कुठे संपलंय हा ऍड्रेस लिहितो का, नाही ना. मग सुरुवातीचा ऍड्रेस काय, 1000 आहे. आता लक्षात घ्या, मी ऍड्रेस कडे चाललोय, याचा अर्थ हा पॉइंटरच्या कन्सेप्ट जवळ येत चाललाय. ठीक आहे, लक्षात घ्या. चला मग आता ऐका, हा नंबर जो 10 नंबर आहे तो आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ऍक्च्युली त्याच्यातले ही 8 घरं 0 असतील, ही 8 घरं 0 असतील, ही 8 घरं, कळतंय ना काय हे 0-0 काय बोलतोय, बायनरी. कुठलाही नंबर इंटरनली कसा स्टोर होतो, हा सांगा, ही 8 घरं काय असेल, 0-0-0-1-0. ही सगळी 8 घरं 0 असतील का, नाही. पण आता तुम्ही मला सांगा, सारखं बायनरी लिहिणं नेहमी चुकीचं राहील आता आपल्याला. म्हणून याच्या पुढे मी नंबर लिहिताना कधीच बायनरी फॉर्मॅटमध्ये लिहिणार नाही, मी डायरेक्ट 10 नंबर लिहिणार. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 10 म्हणजे मास्तर हेच सांगत असेल की इंटरनली हा बायनरी नंबर. समजतं आहे, कारण दरवेळेस हे कुठे बघणार, बायनरी खेळत बसणार. एकदा कळलं ना, समजलं. चला आता ऐका, मला सांगा, एक भांड आहे, या भांड्याला 4 बाईट जागा आहे, त्याचा ऍड्रेस सुरुवात काय रे, 1000. याला काय म्हणतो आपण, ऍड्रेस. काय म्हणतो याला, ऍड्रेस. हा झाला डेटा, हा काय झाला, डेटा. आणि ह्याला ओळखणाऱ्या माणसाला आयडेंटिफायर असं म्हणतात. काय म्हणतात, आयडेंटिफायर. मग आता तुम्ही नोटीस करा, मग मी इकडे तुम्हाला लिहून दाखवतो. याला म्हणतो आपण डेटा टाईप. डेटा टाईप काय ठरवतो, किती मेमरी मिळणार. म्हणजे मेमरी कोण ठरवतो रे, डेटा टाईप. हा असतो ओळखणारा माणूस, म्हणजे त्याला काय म्हणतात, आयडेंटिफायर. आणि हा झाला डेटा. मग आता तुमच्या एक लक्षात येते का, आपल्याला 3 गोष्टींशी डील करायचंय. पहिली गोष्ट म्हणजे डेटा टाईप, दुसरी गोष्ट म्हणजे आयडेंटिफायर. म्हणजेच या बॉक्सला मी असं नाही म्हणू शकत 10 नंबरचा बॉक्स मला पाहिजे. आता थोडक्यात बघा बरं, इथे अजून एक 10 नंबरवाला बॉक्स असेल आणि त्याचा ऍड्रेस समजा 2000 असेल. मी समजा इथे अजून एक कोड लिहिला असा, बघा इथे लिहितो इंट y इज इक्वल टू, परत इथे लिहितो 10. मला सांगा, मी असं बोलू शकतो का रे 10 नंबरचा बॉक्स. आता 10 नंबर असलेले 2 बॉक्स आहेत, पण मी ह्यांना ओळखणार कसं, त्यांच्या नावावरनं किंवा त्यांच्या ऍड्रेसवरनं. ऍड्रेस आपण पॉइंटर टॉपिक मध्ये डिटेलमध्ये बघूया, ठीक आहे. पण आता ऍड्रेस पॉइंटर टॉपिक येईपर्यंत आपण कोणाकडनं ओळखणार, आयडेंटिफायर कडनं. म्हणजेच याचा अर्थ याला म्हणतात डेटा टाईप, हा असतो आयडेंटिफायर, हा असतो डेटा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, कुठल्या पण इयरचे असतो, त्याला एवढं तर लक्षात आलेलं असेल, ह्याची गरज सगळ्यात जास्त आहे, कारण किती जागा मिळणार हा ठरवतो. याची पण गरज आहे, कारण मी एखाद्या बॉक्सला नावाने आवाज कसा देणार, त्याचाच अर्थ त्याला नाव पाहिजे, म्हणजे तो आयडेंटिफायर आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा माणूस आहे जो आपला डेटा असतो. मग आपण बघा, आता नोटीस करा, कोणीतरी क्लासरूम मध्ये एखादी छान व्यक्ती आली, ती बसली येऊन, तर आता तुम्ही नोटीस करा, आपण आहे ना विचार काय करतो माहिती आहे का, अरे यार ती व्यक्ती नेमकी, आता भरपूर लोक असेल तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती बसली आहे कुठं, तर मॅटर आत्ताच या सिनारिओमध्ये ऍड्रेस मॅटर करतोय का, तर त्या लोकेशनला मला पोहोचलं पाहिजे बघण्यासाठी. आता नोटीस करा, त्या लोकेशनला गेलो, मग त्या व्यक्तीचं मला नाव कळालं, पण नाव कळाल्यानंतर पण घेणं देणं त्या व्यक्तीशी असतं, म्हणजेच डेटा महत्वाचा आहे. त्या व्यक्तीच्या घरचा ऍड्रेस जरी भेटला, नाव जरी कळालं, तरी फायदा काय, तसं तर तुम्हाला बरंच माहिती असतं. महत्वाचं अचिव्हमेंट असते डेटा. आणि म्हणून सगळ्यात डेंजर माणूस आहे ना पॉइंटर, काय माहितीये का, तो काय म्हणतो माहितीये का, तू फक्त ऍड्रेस मिळवायचं काम कर, डेटा कसा आणायचा मी तुला सांगतो. ऐका, ए थांबा, काय शिकलो आज, हे शिकलो नका सांगू, ठीक आहे, नाही तर तुम्ही म्हणाल एक शिकलो, डेटा महत्वाचा असतो, डेटा. हा, आता डेटाच्या जागी काय काय इमॅजिन होतंय बघा. हा ठीक आहे, असो, चला लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. मला सांगा आता, म्हणजे याचाच अर्थ आहे ना, आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, या 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेल्या असतात. एक असतो डेटा टाईप, किती मेमरी भेटणार, एक असतो आयडेंटिफायर, कसं ओळखलं जाणार आवाज देऊन, आणि महत्वाचा पार्ट म्हणजे डेटा आहे. पण आता तुम्ही नोटीस करा, हा डेटा जो इथे ठेवलेला आहे एक्स, आता ह्याला वायला आपण थोड्या वेळासाठी पुसून टाकूया, ठीक आहे. पॉइंटरचा टॉपिक नंतर येईलच, तेव्हा बघूया त्याला. आता मला सांगा, मी पुढच्या लाईनला जर असं म्हटलं एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1, म्हणजे काय, एक्स प्लस 1 तुम्हाला माहिती आहे ना, बरं बॉडमस रूल तर माहिती असेल ना, इक्वल टू साइन असं रूल्स असतात माहिती ना, ब्रॅकेट वगैरे, आधी कुठल्या कुठले सिनारिओ होतात,
ऍडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आहे. तर सगळ्यात आधी काय होणार हे तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. प्रायोरिटी ठरलेली असते ना, असोसिएटिव्हिटी आणि प्रेसिडन्स, ऐकलंय का? जाऊ द्या, इथे या. ठीक आहे, माझा प्रश्न आता सगळ्यांना नीट आहे का? बेरीज कळते? बरं मला सांगा, आधी हा एक्स या एक्स मध्ये ठेवला जाईल की आधी त्याचं ऍडिशन होईल? पण जरा उघड्या डोळ्यांनी बघूया आणि मला सांगा, इथं 2 ऑपरेटर नाहीत का? किती ऑपरेटर आहेत? जरा विचार केला तर हा ऑपरेटर आधी आपल्याला दिसला, पण आपण आधी ह्याचं काम केलं का? आपण त्याला काय म्हटलं, तुझी प्रायोरिटी सगळ्यात कमी आहे, म्हणून असाइनमेंट ऑपरेटरची प्रायोरिटी, प्रेसिडन्स हा सगळ्यात कमी असतो. त्याच्या आधी कोणाला प्रायोरिटी दिली जाते? ऍडिशन वगैरेला. मग आता आपण समजा, मी एक्झाम्पल सांगतोय, नीट लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 10. 10 प्लस 1 11. 11 ही व्हॅल्यू कशात ठेव? म्हणजे एक्स मधली ऑलरेडी 10 व्हॅल्यू चेंज करून काय झाली? 11 झाली. याचाच अर्थ एक्स हा व्हेरिएबल झाला, कारण एक्स स्वतःची स्टेट चेंज करतोय, आणि जे स्वतःची व्हॅल्यू चेंज करू शकतात त्यांना काय म्हणतात? व्हेरिएबल्स. कळलाय पॉइंट? आता कॉन्स्टंट पटकन सांगून घेऊ का? ऐका. कॉन्स्टंट म्हणजे सांगा अर्थ काय होतो? जो कधीही बदलत नाही. मग बघा, मी ह्याच्या अलीकडे एक कीवर्ड लिहिला, कॉन्स्ट. काय कीवर्ड लिहिला? कॉन्स्ट. कॉन्स्ट लिहिला, आणि जर मी एक्सला म्हटलं तुझ्याकडे तुझी व्हॅल्यू आहे 10, एक्स प्लस 1 असं करायला गेला की तो मला एरर देतो. एरर देतो म्हणजे काय? तो म्हणतो की एक्स प्लस 10 किती होईल? 11. पण 11 जेव्हा मी एक्स मध्ये स्टोअर करायला जातो ना, हा काय म्हणतो माहिती आहे का? एक्स काय म्हणतो? मी कसा आहे? कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात असं समजा, ह्याला लॉक आहे, ही व्हॅल्यू चेंज होऊ शकते का? नाही. याचाच आता ह्या सिनारिओमध्ये एक्स व्हेरिएबल कॉन्स्टंट आहे, तो त्याची व्हॅल्यू बदलणार नाहीये. मग किती लोकांना व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट मधला डिफरन्स कळलाय? सगळ्यांना कळलेला असावा, आय होप. काय झालं, कळलंय की नाही? नाही कळलं? तिकडे समजलं ना? ठीक आहे, इकडे समजलं. सांगा आता, व्हेरिएबल म्हणजे काय? जे व्हॅल्यू चेंज करू शकतं, म्हणजे त्याची स्टेट काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. पण कॉन्स्टंट म्हणजे काय? जो सुरुवातीला त्याचा जो डेटा आहे तो त्याचा शेवटपर्यंत तोच डेटा राहणार आहे. मग आता एक्झाम्पल सांगू तुम्हाला, नीट लक्ष द्या. असे बरेचसे सिनारिओ असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल लिहावं लागतं, आणि बरेचसे सिनारिओ असे पण असतात ज्याच्यामध्ये आपल्याला डेटा कॉन्स्टंट लिहावा लागतो. असं का? कारण की आहे ना, आपला रिअल टाइम आपण प्रोजेक्ट बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला असे सिनारिओ येतात की एखादी व्हॅल्यू माहिती आहे ना. आता एक्झाम्पल सांगतो. समजा या बॅचचा काउंट आहे, बॅचला लोक आलेत, बरोबर? लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, लक्ष द्या. ऐका आता, मला सांगा, बॅचला आपण ऍडमिशन घेतोय. सुरुवातीला 100 लोकांनी ऍडमिशन घेतलं, नंतर 150 झाले, 200 झाले, 300 झाले, असं ऍड करत करत डेटा चाललाय. म्हणजे याचा अर्थ स्टुडंट काउंट हा नंबर चेंज होत गेला. याचा अर्थ हा व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट आहे? व्हेरिएबल आहे. लक्ष आहे ना? पण आता समजा मी असं म्हटलं, ही CCPP मी 8वी बॅच घेतोय, म्हणजे माझी ही CCPP 8th बॅच आहे. तर हा जो नंबर आहे ना बॅचचा, CCPP बॅचचा जो काउंट आहे माझा, तो कॉन्स्टंट आहे का? सांगा बरं आता, सांगा सगळ्यांनी, का कॉन्स्टंट म्हणतोय मी? हा, ती एकच बॅच आहे ना, एका वर्षापुरती मी ठेवले. पण जर तुम्हाला याच्यामध्ये ट्विस्ट आणायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता, सर CCPP बॅचचा काउंट हा 1 2 3 4 5 6 7 8, पुढच्या वेळेसचे बॅच 9 नंबरचे असेल. याचा अर्थ हा सुद्धा कॉन्स्टंट नाहीये, हा काय आहे? व्हेरिएबल आहे. मग तुम्ही मला आता, मी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये मला कॉन्स्टंट शोधून दाखवा. चला, हात वर करायचा, किंवा रिअल टाइम एक्झाम्पल तुम्हाला जे वाटेल ना, एक रिअल टाइम एक्झाम्पल व्हेरिएबल साठी, आणि त्याच्याच सिनारिओमध्ये कॉन्स्टंट नंबरचं एक्झाम्पल मला सांगायचं. कुठला सिनारिओ असतो कॉन्स्टंट असतो, जो कधी चेंज नाही होणार आहे? बघा, विचार करा, आपल्या आजूबाजूला खूप अशा गोष्टी दिसतात ज्या रिअल टाइम मध्ये व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट असतात. खूप सोपं आहे. हा, चला. बरं, सर्कल. थोडं टेक्निकल एक्झाम्पल पेक्षा रिअल टाइम कडे जा. आपण टेक्निकल बघणारच आहोत ना कोडिंग मध्ये. रिअल टाइम म्हणजे काय? आजूबाजूला जे दिसतं त्याच्यावरनं. क्या बात आहे, कडक. आपली गाडी, हरले खतरनाक एक्झाम्पल सांगितलं. चाक 4च आहे, ड्रायव्हर व्हेरिएबल आहे. भावाने आयुष्य जगलंय, त्याला कळलंय की कसं आयुष्य मॅप करायचं. हा, बोल मित्र. एज आणि बर्थ डेट. एज काय झाला? कॉन्स्टंट. हा 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 रे, हो हो, असंच बोललो रे. काही लोक बोलले ए व्हेरिएबल. ठीक आहे, हा, एज व्हेरिएबल आणि बर्थ डेट कॉन्स्टंट.
बरोबर ना? बसून बोला. हा, सेमच राहील. क्या बात आहे, क्या बात आहे, कडक. जाण्याचा टाइम जो आहे ना तो बदलू शकतो, पण डिस्टन्स मात्र नवले ब्रिज पासून कात्रज सेम आहे, 4 किलोमीटर. ठीक आहे, असं. अजून हा बोला मॅडम. सॉरी सॉरी, थँक्स. स्टुडंट किती पण येतील, शिकवणार मी एकटाच आहे. एखादा एक्झाम्पल नेक्स्ट. हा बोला. क्वांटिटी आणि प्राइस कसं? क्या बात आहे, गुड गुड. म्हणजे त्याचं वेट ते 1 किलोचं ते सेमच राहील, पण त्याची प्राइस कमी जास्त होऊ शकते. गुड, चांगलं एक्झाम्पल. सगळ्यांनी उठून त्याला पटके द्या. खूप चुकीच्या मुद्द्याला हात घातलाय. मायनस मध्ये बॅलन्स त्याचं काय करावं? ठीक आहे, हा तो व्हेरिएबल आहे आणि अकाउंट नंबर हा कॉन्स्टंट आहे. गुड, चांगला एक्झाम्पल आहे. चला ठीक आहे, असेच एक्झाम्पल बघत राहू, पुढे जाऊ जरा. नाहीतर इथेच राहू. काही लोक हेच राहू दे ना, नको. ठीक आहे, चला एक सिनारिओ बघा आता, नीट ऐका. लिहितो इथे असं, व्हेरिएबल्स मल्टिपल असतील आपल्याकडे, कॉन्स्टंट्स. आता बघा, व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट हे दोघं पण आयडेंटिफायर असतील. हा, नाही कळलं? बघा, इंट एक्स इज इक्वल टू 10 हा व्हेरिएबल लिहिला, पण जर मी असा डेटा लिहिला कॉन्स्टंट इंट वाय इज इक्वल टू 20, आत्ताच्या सिनारिओ मध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर वाय आयडेंटिफायर आहे आणि एक्स पण काय आहे? आयडेंटिफायर आहे. म्हणजे आयडेंटिफायर म्हणजे फक्त ओळख असते. ओळखीवरनं तो कॉन्स्टंट असेल का व्हेरिएबल असेल हे कळतं का? नाही. तर व्हेरिएबल आपण कशावरनं ठरवतो? त्याच्या अलीकडे कॉन्स्टंट नावाचा कीवर्ड नसतो. आणि कॉन्स्टंट कसा ओळखला जातो? ज्याच्याकडे कॉन्स्टंट नावाचा कीवर्ड आहे त्याचा डेटा आपण चेंज करू शकत नाही. पण हे नोटीस करा ना, हा पण आयडेंटिफायरच आहे आणि हा पण आयडेंटिफायर आहे. हा पण काय आहे? डेटा टाईप आहे. हा डेटा आहे, इथं पण हा डेटा टाईप आहे आणि डेटा आहे. म्हणजे याचाच अर्थ या दोन लाईन मध्ये काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला? एका कीवर्डचा डिफरन्स वाटतोय. आणि म्हणूनच आपल्याला आता चेक करायला पाहिजे की कीवर्ड म्हणजे काय. कशाचा डिफरन्स आहे? कीवर्ड. तर चला, कीवर्ड म्हणजे काय लक्षात घ्या सगळ्यांनी. कीवर्डचा अर्थ काय होतो सांगा बरं तुम्ही. ज्या गोष्टींना प्री डिफाईन्ड मिनिंग आहे आणि त्यांचा आपण वापर दुसऱ्या ठिकाणी करू शकत नाही, व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर म्हणून वापर करू शकत नाही, अशा लोकांना कीवर्ड्स म्हटलं जातं. म्हणजे काय, तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. आधी एक काम करूया आपण, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचा आधी कोड टाईप करून बघूया. ठीक आहे, चला सगळ्यांनी माझ्यासोबत कोड लिहायला घ्या. पहिला कोड लिहा व्हेरिएबलचा. चला, पहिला कोड आहे व्हेरिएबल्स. हॅश इन्क्लूड stdio.h void main, बोलू नका, इंट एक्स इज इक्वल टू 10. चला पटपट बोलूया आता. इथे मला सांगा, मी इथे जर डेटा प्रिंट केला एक्सचा, एक्सची व्हॅल्यू इथे काय सांगा आता? %d/n. %d का वापरला? फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, पण %d का वापरला? इंटीजर डेटा वाचण्यासाठी कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर वापरला जातो? %d. लक्षात ठेवा. x इज इक्वल टू x प्लस 1. आता मला सांगा, ह्या लाईन पर्यंत x ची व्हॅल्यू होती 10 आणि ह्या लाईन नंतर x ची व्हॅल्यू किती होईल? 11. मग चला बरं, इथे मला सांगा, x ची व्हॅल्यू आधी होती, इथे काय प्रिंट करेल? 10. आणि या लाईनला काय व्हॅल्यू प्रिंट करेल? 11. याचाच अर्थ x इज इक्वल टू 10. x स्वतःची व्हॅल्यू एका ठिकाणी वेगळी आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळी असं जर करत असेल तर x काय आहे? व्हेरिएबल आहे. लक्षात राहील, एकदम सोपं भाषेमध्ये सांगितलं. चलो रन करूया याला. बरं, हे ऐका, आता हे शिकवलेलं तुम्हाला माहिती आहे की कुठलाही इंटीजर व्हेरिएबल प्रिंट करायचं असेल तर प्रिंटएफ फंक्शन मध्ये %d लिहितात. मग आपण ह्या दोन लाईन तर सेमच लिहिल्यात, पण एकदा बघा बरं, ही लाईन मला आउटपुट काय देईल? 10 आणि ही लाईन मला आउटपुट काय देईल? 11. मग चला मी याला कंपाईल करून दाखवतो. कंपाईल प्रोग्राम 4.c कंपाईल केला, रन करतो. आन्सर बघा किती आहे? 10 आणि 11. आता चला दुसरा पॉईंट लिहून घेऊया, कॉन्स्टंट. चला, कॉन्स्टंट मध्ये सिनारिओ कुठला कीवर्ड वापरतात? कॉन्स्ट कीवर्ड वापरतात. काय वापरतात? कॉन्स्ट कीवर्ड. आता कॉन्स्टंट कीवर्ड असतो ना, तो रीड ओनली असतो. रीड ओनली म्हणजे मी त्याला वाचू शकतो, मी त्याला ऍक्सेस करू शकतो, पण मी त्याच्यातला डेटा चेंज नाही करू शकत. परत एकदा सांगतोय, ऐकता का?
कॉन्स्टंट जेव्हा असतो त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू असते तिला मी वाचू शकतो, ऍक्सेस करू शकतो म्हणजे प्रिंट करू शकतो, पण मी तिला चेंज करू शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ ह्या लाईनला काय असणार आहे, एरर असणार आहे. याचा आन्सर 11 येईल का, नाही. जर ह्या कोडमध्ये मी हा जर समजा लिहून घेता कोड आधी, बरं लिहून घ्या चला. नाही ते सेमच आहे एक्स, हे ना सी आहे ना हा टाईप सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे आपण जे केस सेन्सिटिव्ह सिनारिओ बोलतो ना. काय इनव्हॅलिड आहे, कोण म्हटलं इनव्हॅलिड आहे मॅथ्स मध्ये, म्हणजे बोथ साईड व्हॅल्यू सेम असतील तरच इक्वल टू यूज करू शकतो, असं काही नाहीये. तर सिनारिओ आहे की ह्याला असाइनमेंट म्हणतोय आपण, फक्त व्हॅल्यू असाइन करतोय. आता एक्झाम्पल बघ ना, इथे मी एक्सची जागी x+1 ऐवजी मी इथे 11 लिहिला असता, तर एक्सची आधीची व्हॅल्यू काय होती, 10 होती. पण मी x इज इक्वल टू 11 केल्याने एक्सची जुनी व्हॅल्यू 10 पुसून मी त्याच्यात काय ठेवतोय, 11 ठेवतोय. याचा अर्थ तो असाइनमेंट ऑपरेटर आहे, बरोबर की नाही. तसंच आहे ना, इथे मी मल्टिपल ऑपरेटर वापरलेत, म्हणजे काय, मी इथे 11 डायरेक्ट लिहू शकतो, पण मी मुद्दाम काय लिहिलंय, 10 + 1 केला 11 होणार, आणि 11 ह्याच्यामध्ये असाइन करतोय. मी असं लिहिलं काय किंवा हे असं लिहिलं काय, दोन्ही पण तर सेमच आहे. नवीन व्हॅल्यू असाइन करतो, म्हणजे हा हा असाइनमेंट ऑपरेटर आहे ना. ठीक आहे, थांब 5-10 मिनिटं थांब, पुढे टॉपिक चालू होतोय ऑपरेटरचा, तेव्हा तुला चांगलं कळेल, हे मी सगळं सांगेन. ठीक आहे, पण नाहीच कळलं ना तर विचारू शकतो नंतर. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळ्यांनी. बरं, त्याच्या म्हणण्यानुसार आपण असं ठेवूया. ठीक आहे, x+1 पण कोणाला कन्फ्युजन होत असेल तर सोडून द्या आता सध्या. बरं मला सांगा, एक्स हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे, आयडेंटिफायर आहे, कॉन्स्टंट टाईपचा. कुठल्या टाईपचा आयडेंटिफायर आहे, कॉन्स्टंट. म्हणजे हा काय म्हणतो, माझी व्हॅल्यू आहे ना 10 आहे, ती मी चेंज करणार नाही, पण आपण पुढच्या लाईनला काय करतोय, एक्सची व्हॅल्यू 11 करतोय. मग आता आहे ना एक काम करूया, कमेंट करतो मी आधी कोडला. या बघा, या 2 लाईनला मी काय करतोय, कमेंट करतोय. आता मला सांगा, कमेंट म्हणजे हा कोड एक्झिक्युशन मध्ये येणार नाहीये, म्हणजे 2च लाईन एक्झिक्यूट होतील. आता सांगा मला, एक्स नावाचा जो हा आयडेंटिफायर मी आहे तो कॉन्स्टंट म्हणून वापरलाय, पण मी त्याला ऍक्सेस करू शकतो की नाही, म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर 10 नक्की येणार आहे. मग चला बरं याला एकदा रन करून दाखवतो. लक्ष द्या बरं का सगळ्यांनी, काय होतंय त्याच्याकडे फोकस करा. बघा एरर आला का, नाही आला, त्याने मला आन्सर दिलं. कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू मी ऍक्सेस करू शकतो, म्हणजे प्रिंट करू शकतो, म्हणजे ती रीड ओनली आहे. रीड ओनली म्हणजे वाचू शकतो, चेंज करू शकतो का, नाही. पण आता मला सांगा, या लाईनला मी तिला काय करतोय, अरे एक्सला चेंज करतोय की नाही. हा मग सांगा, एक्सची आधीची व्हॅल्यू काय होती, आता काय करतोय, म्हणजे मी एक्सची व्हॅल्यू काय करतोय, चेंज करतोय. तर आता बघा, ह्या लाईनलाच एरर आहे, म्हणजे पुढची लाईन नाही लिहिली तरी चालणार आहे. मग आता बघा, नोटीस करा, लक्ष आहे ना सगळ्यांचं. का बरं ती रीड ओनली आहे मी म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये कीवर्ड लिहिला होता मी कॉन्स्टंट. आता लक्ष द्या, मी कंपाईल करतोय कोडला. ठीक आहे, इथे फोकस करा. एरर दिसला का, काय वाचा एरर, असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तू एकदा दिलेली व्हॅल्यू चेंज करू शकत, याचाच अर्थ तो कीवर्ड कसा आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नावाचा कीवर्ड मी वापरला. किती लोकांना कन्सेप्ट कळले कॉन्स्टंटची, कळले, सगळ्यांना कळले असावी, नसेल कळली तर विचारा, मी परत सांगतो. बरं मग चला मग विचारू प्रश्न. सांगा, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट म्हणजे व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट मध्ये काय डिफरन्स आहे. व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण, आणि कॉन्स्टंट, मग याचाच आता तुमच्या एक लक्षात राहील काय, पोपटपंची नाही ना करते, पोपटपंची म्हणजे माझ्या मागे नाही ना रिपीट करत आहे, तर नीट ऐका. जर पुढे जाऊन असा सिनारिओ कोड मध्ये आला, मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो एक काम करूया, आपल्याला 2 व्हेरिएबल घ्यायचे, 2 व्हेरिएबल. मग 2 व्हेरिएबल शब्द म्हटल्याने तुमच्या लक्षात आलं पाहिजे, व्हेरिएबल म्हणतोय म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू मी काय करणार आहे, चेंज करणार आहे. पण जर मी असं म्हटलं की एक व्हेरिएबल आणि एक कॉन्स्टंट घेऊया, याचा अर्थ मी एकाची व्हॅल्यू चेंज करू शकतो आणि एक व्हॅल्यू कॉन्स्टंटच असणार आहे. लक्षात राहील ना. ठीक आहे, पोपटपंची करत असाल तर मला 2-3 टॉपिक नंतर कळेलच, कारण की तेव्हा हा परत टॉपिक आहे, मग मी त्यावेळेस परत नाही शिकवणार, पण फटके देणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता चला मला सांगा, यांनी एरर काय दिला आपल्याला, असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल एक्स. ठीक आहे, चला आता जाऊया. ही लाईन लिहिण्यामध्ये काय पॉइंट आहे का, मग जर याच लाईनला एरर आहे तर याच्या पुढे काही संबंधच नव्हता. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. चला लास्ट पॉइंट याच्यातला बघूया, त्याचं नाव आहे कीवर्ड. काय नाव आहे, कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे काय आधी समजून घेऊया. कीवर्ड्स म्हणजे ज्यांचं मिनिंग आहे ना फिक्स असतं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. जसं की एक्झाम्पल सहित सांगतो,
या सिनारिओ मध्ये नोटीस करा, कॉन्स्टंट, इंट या दोघांचं मिनिंग फिक्स आहे. इंट म्हणजे इंटिजर डेटा ठेवणार, कॉन्स्ट म्हणजे कॉन्स्टंट, आयडेंटिफायरला कॉन्स्टंट करेल. पण हा एक्स बघा ना, एक्स हा आयडेंटिफायर आहे, ह्याच्या जागी मी माझं नाव पण लिहू शकतो, शशी, चालणार आहे. इथे एक्स लिहा, वाय लिहा, झेड लिहा, तुमचं नाव लिहा, गर्लफ्रेंडचं लिहा, तिचं लिहा, एक्स वाय झेड, कोणाचं पण नाव लिहा, काही फरक पडतो का? याचा अर्थ हा आहे ना, याचं नाव आयडेंटिफायर तुम्ही काही लिहू शकता. पण कीवर्ड आहे ना, कीवर्डचं मिनिंग फिक्स असतं आणि कीवर्ड तुम्ही आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. म्हणजे कीवर्डचा वापर तुम्ही कोणाला आयडेंटिफाय करायला वापरू शकत नाही. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, लक्ष द्या. मगासपर्यंत आपण इथे एक्स व्हेरिएबल लिहत होतो. समजा मी चुकून इंट डेटा टाईप असताना ह्याचं नाव ठेवलं फ्लोट. मी काय म्हटलं, डेटा टाईप इंट आहे, 10ला म्हटलं तुझा डेटा टाईप काय आहे, इंट आहे, पण तुझ्या घराचं नाव म्हणजे तुझं आयडेंटिफायरचं नाव काय, फ्लोट आहे. मग चला बरं एक काम करूया, याची डायग्राम मला काढून दाखवा. आता तुम्ही काढून म्हणजे लक्ष द्या, माझ्या बरोबर राहा फक्त, ठीक आहे. सांगा कशी डायग्राम असेल. एक बॉक्स बनेल ज्याच्यामध्ये डेटा काय असेल, 10 असेल. याला एक ऍड्रेस असेल, असं आपण समजा 1000 ऍड्रेस आहे, बरोबर. 1000 पासून 1003 पर्यंत ऍड्रेस असेल, ठीक आहे. घराचं नाव मी काय ठेवलं, आतापर्यंत आपण ह्या घराला काय बोलत होतो, एक्स. पण आता नोटीस करते, घराचं नाव मी असं ठेवलंय ज्याला ऑलरेडी मिनिंग आहे. फ्लोटला एक वेगळं मिनिंग आहे ना. फ्लोट कधी वापरतात, जेव्हा तुम्ही फ्लोटिंग व्हॅल्यू स्टोअर करणार असाल तेव्हा फ्लोट वापरता. याचाच अर्थ फ्लोटला ऑलरेडी प्रोग्रामिंग मध्ये मिनिंग आहे. याचाच अर्थ फ्लोट काय झाला, आणि कीवर्डचा वापर आयडेंटिफायर म्हणून करता येत नाही. मग मी काम करतो, जर मी हा कोडला रन केला तर किती लोकांना वाटतं इथे एरर आहे, आणि बघितलंय का तुम्ही पण हे? थांबा एक मिनिट, हात खाली का. किती लोकांनी हे ट्राय करून बघितलंय, हात वर करा. त्यांनी, तुम्ही असंच हात वर करता म्हणजे सगळी लोक, बाकीचे सगळ्यांनी हात वर केला होता बरं का आधी, ठीक आहे. चला हा बरं, ज्यांनी ट्राय केलंय त्यांचं काय म्हणणं आहे, नक्की का बरं असं? कीवर्डला स्वतःचं मिनिंग आहे आणि मी त्याला आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. कारण तुम्ही नोटीस करा ना, कन्फ्यूज होणार नाही का तो म्हणणार हा इंटिजरचं एक मिनिंग आहे, फ्लोटचं स्वतःचं मिनिंग आहे. मग इथे आवाज कशाच्या नावाने देऊ, आवाज द्यायला कोणी आहे का? आपण त्याला काय बोलतो, अरे एक्स ऐवजी मी फ्लोट लिहिलाय, आवाज फ्लोट म्हणून दे. मग तो काय म्हणतो, अरे येड्या, फ्लोटला स्वतःचं मिनिंग आहे ना, मी त्याला कसा आवाज देऊ फ्लोट म्हणून. याचाच अर्थ आपला कीवर्ड हा कधीच आहे ना आपला आयडेंटिफायर असू शकत नाही. नोटीस करा, वाचा, त्याने काय लिहिलं वाचा, 2 or more डेटा टाईप इन डिक्लेरेशन स्पेसिफायर. आता तिथे बघा ना, त्यांनी काय लिहिलंय, एक्सपेक्टेड आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे तो काय म्हणतोय, मला आहे ना ओळख म्हणजे आवाज कशाने देऊ, तो माणूसच सापडत नाहीये. म्हणजे याचाच अर्थ तो फ्लोटला आयडेंटिफायर म्हटला का, नाही म्हटला. मग मी त्याला कीवर्ड म्हणून दिला होता, पण मी त्याला काय सांगितलं, हा कीवर्ड आहे पण ह्याला आयडेंटिफायर म्हणून घे. अजून एक आपण कीवर्ड वापरूया, लक्ष द्या सगळ्यांनी, ठीक आहे. ऐकताय ना, सगळ्यांनी लक्ष द्या, ठीक आहे. तुम्हाला माहिती नसेल ना तर सी मध्ये बरेचसे कीवर्ड आहेत. ऍक्च्युली आहे ना, जे डेनिस रिचींनी लिहिले होते ना त्यानुसार 32 कीवर्ड्स होते. किती कीवर्ड्स होते, 32 कीवर्ड्स होते. किती कीवर्ड होते, 32 कीवर्ड होते. पण आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, कालांतराने जेव्हा स्टँडर्डाइज होतात ना गोष्टी, त्यानुसार आहे ना 54 कीवर्ड्स आहेत, 54 कीवर्ड्स म्हणून वापरले जातात. पण आपण काय करूया, डेनिस रिची हे फाउंडर आहेत सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे. तुम्हाला थोडं वाईट वाटलं, म्हणजे मला तर वाईट वाटलं एका गोष्टीचं, ते काय ना, आपण इंस्टाग्रामला तिथे एक ऑप्शन दिले होते, क्वेश्चन विचारलेला की सीचं फाउंडर कोण आहे. कर बघितला का लोकांचा, त्याच्यातही चूक केले, ठीक आहे. 90% लोकांचं बरोबर आलं, पण ते 10% लोक कोण आहेत. तुम्ही म्हणाल की सर असं कसं, नावात काय ठेवलंय, कोणी पण लिहू द्या ना लँग्वेज, फरक काय पडतो. मी काय म्हटलं, तुमचं ना चुकून स्पेलिंग मध्ये म्हणजे तुमचं नाव लिहिलं, वडिलांचं नाव लिहिलं, आडनाव लिहिलं, वडिलांचं नावच चुकीचं लिहिलं, मित्राच्या वडिलांचं नाव मध्ये लिहिलं, चालेल. म्हणजे आता काही लोक बोलते असं कसं, येड्या कर तू. एक्झॅक्टली मला हेच सांगायचं, ज्याने लिहिलंय ना त्याचं नाव तर लक्षात राहिलं पाहिजे ना. प्रोग्रामिंग लँग्वेज शोधणारे डेनिस रिची होते, आपण त्यांच्या जागी काही लोकांनी, मला विशेष वाटते, गुडो अँडरसन कसं काय लिहू शकतात. पायथन एवढी फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सगळ्यांना माहिती आहे की गुडो अँडरसन पायथनचा फाउंडर आहे, तरी लोकांनी दिला त्यालाच क्लिक केलाय. त्यांचं काय म्हणे, सी पण त्यांनीच लिहिली, पायथन पण त्यांनीच लिहिली. लक्ष द्या जरा, माहिती पाहिजे. चला ऐका, आता मला सांगा, मी इथे ना फॉर लूप ऐकलंय, फॉर लूप नाही ऐकलं, फॉर लूप. इफ एल्स तरी ऐकलं असेल, हा. मग चला इफ लिहितो. आता मला सांगा, इफ ला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक विशिष्ट मिनिंग आहे. म्हणजे इफ काय झाला,
कीवर्ड झाला. कीवर्ड हा आयडेंटिफायर म्हणून वापरता येतो का? नाही. तरी पण मी लिहिला. नोटीस करा, कंपाईल करतो, वाचा काय दिलाय एरर, वाचा. एक्सपेक्टेड म्हणजे याचा अर्थ तो काय म्हणतोय, मी ह्याला आयडेंटिफायर म्हणणारच नाहीये. याचा अर्थ आत्ता सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल व्हेरिएबल कशाला म्हणतात, कॉन्स्टंट कशाला म्हणतात आणि कीवर्ड्स कशाला म्हणतात. कीवर्ड्स म्हणजे असे शब्द ज्यांना ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक मीनिंग आहे. मग एक वाक्य बोलतो, आपले डेटा टाईप, प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे सुद्धा काय आहेत, कीवर्ड्सच आहेत. म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक मीनिंग आहे की नाही प्रोग्रामिंग मध्ये. असे मल्टिपल कीवर्ड्स असतात. जसं प्रोग्रामिंग लँग्वेज पुढे पुढे जाईल तसे तसे तुम्हाला कीवर्ड समजत जातील. रट्टा मारू नका. चला